भक्तायसे जाना जे देही उदास, भक्तायसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून निधी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पांडुरंगा करो चरण, संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्री जननी देवाची. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. शरण शरण हनुमंता तुम्हा नामदता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावयास वाटा मस्तक ही पायावरी. या वारकरी संतांच्या कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळे विठ्ठल विठ्ठल. गेली
आशा पाश निवारणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षात सरणारा खंडारी नाम सप्ताह अधिक तुळशीदास रामायण ज्ञानेश्वरी कथा म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सुंदर असा सुयोग ही मंडळी घडून आणतात। या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे माझी जाऊ आणि राजा छत्रपतीवर नितांत प्रेम करणारे आम्हा सर्वावर हिंदू धर्माची छटा अखंड तीवत राहू या वृत्तीनं वागणारे परमपूजनीय वैकुंठवासी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती। या जयंतीचं औचित्य साधून ही जय भवानी नगरमधली सर्व भाविक मंडळी एकत्र येतात। त्यामध्ये जय दुर्गा माता मित्रमंडळ असेल, भगवो वादळ मित्रमंडळ असेल, मातोश्री जनकल्याण प्रतिष्ठान असेल, बाळूसाहेब साळुंके मित्रमंडळ असेल, मासाहेब मित्रमंडळ असेल, भीमराज युवा मित्रमंडळ असेल, शाही युवा मित्रमंडळ असेल, हनुमान मित्रमंडळ असेल, राजयोग मित्रमंडळ असेल, अंकुश दाजी जाधव मित्रमंडळ असेल, भवानी केवल इंटरनेट ग्रुप, शिवशक्ती मित्रमंडळ, जय भवानी नगर, विश्रांती नगर, समस्त मंडळ, छत्रपती नगर आणि ही सर्व मंडळी एकत्र येतात। पूजनीय आदरणीय रामायणाचार्य भागवताचार्य महाराष्ट्रातील सुंदर असं परमार्थी व्यक्तिमत्व सुनील महाराज गवारे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे दिग्गज महाराष्ट्रातली मंडळी देवी महाराज, यादव जगताप महाराज, काका महाराज, विकास महाराज, प्रकाश महाराज, ओंकार महाराज, आमचे सुदाम महाराज, ही सगळी मंडळी हजर आहे। चोपदार विनेकरी सर्वांच्या चरणी नतमस्तक माईक सिस्टीम आणि या परिसरातील सर्व भाविक महाराज आनंद वाटतो, कारण मी दरवर्षी बोलून जात असतो गावामध्ये सप्ताह करणं सोपा जातं। त्याचं कारण असतं गावात एकामेकाचे बांधाला बांध, घराला घर, गुरु बहीण गुरु भाऊ अशा अनेक नाती संबंध असतात। त्यामुळे कुठंतरी बंधन घालता येतं। इथं 12 घरची 12 इतर जाती मिळून 13 सगळे एकत्र येतात आणि असा नाम यज्ञ करतात। हाच गौरव जय भवानी नगरचा आहे, कारण आज काळाची गरज आहे। गरज ओळखून ही मंडळी एकत्र येतात, तर त्यात विशेषत्वानं सर्वात जास्त सहकार्य असं सहभाग असेल तर आमचा माता मंडळीचा। तुम्ही म्हणाल का, तर या महाराष्ट्राला देणगीच महिला मंडळीची आहे। नवे या भारताला भारत माताच म्हटलं जातं। का भारत माता म्हटलं जातं? कारण भारत मातेसारखं यांचं वागणं आहे। बघा तुम्ही आज दैनंदिन जीवनामध्ये सर्वात जास्त तीर्थयात्रा करणाऱ्या माता भगिनी आहे, सर्वात जास्त उपास वैकल्य करणाऱ्या माता भगिनी आहे, सर्वात एसटीनं प्रवास करणाऱ्या माता भगिनी आहे, सर्वात जास्त अंतविधीला माता भगिनी आहे, सर्वात जास्त कीर्तनाला सुद्धा माता भगिनी आहे, सर्वात जास्त ढाबीवर सुद्धा। आता का गप बसले तुम्ही? अरे ज्यांनी हे टिकवलं त्याचं एकमेव कारण आहे आमच्या माता भगिनी। आज महाराष्ट्रात जवळजवळ 35 वर्ष फिरतोय। या 35 वर्षाचा चांगला अनुभव घेतला। अरे पतीच्या माता अनुसरून पतिवर्तेचंही पालन केलं जातं आणि त्याबरोबर आपल्या धर्माच्या रक्षणाकरता कितीही पती बोलला तरी पण त्या परमार्थ सोडत नाही। जरी बाहेरचा परमार्थ केला नाही तर घरात देवपूजा केल्याशिवाय राहत नाही, त्या फक्त महिला मंडळ। पूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं या सर्व महिलांच्या चरणी मी नतमस्तक आहे। खरंच सुंदर तुमचं जीवन आहे आणि हेच आम्हा महाराष्ट्राचं भूषण आहे, हेच आम्हा भारताचं भूषण आहे। ज्या दिवशी भारतातली नारी संपेल, आचार विचार संपेल, त्या दिवशी जिजामाता संपेल। महाराज ज्यांनी जिजामाता तेवत ठेवली त्या या जिजामाता विठ्ठल माझ्याही वाट्याला ग्रामस्थ म्हणजे वसाहती मंडळी, जय भवन नगर मंडळी, या जय भवन नगरमध्ये सर्व भाविकांनी माझ्याकडे कीर्तनाची सेवा दिली। त्या सेवेप्रित्यार्थ निवडलेला भंग वारकरी संप्रदायाचे थोरोपासक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री क्षेत्र देवलीवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गात्यातील भक्त या प्रकरणात, संत या प्रकरणात आणि विचाराचं मंथन करून कोणाला सहाय्य करा असा उपदेश आणि संतपर 2 प्रकरणात मोडणारा भंग तुकोबारायच्या गात्यामध्ये वर्गीकरण आहे, भक्तपर आहे, नामपर आहे, स्थितीपर आहे, गुणपर आहे, अद्वैतपर आहे, साधू मानव आहे,
पंढरीपूर आहे, नाट आहे, गवळणी आहे, बाळक्रीडा आहे, अशा अनेक प्रकरणापैकी संत प्रकरण आणि उपदेश प्रकरण आहे. हा अभंग 2 प्रकरणात मोडतो. भक्ताईशे जाणा भक्त प्रकरण म्हणजे संत प्रकरण. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्यक उपदेश प्रकरणात. म्हणून आपण दोन्ही बाजूनी याचा विचार करू. आपल्याला महाराज जागृत करतात. बाबा रे, जीवनामध्ये आपण काहीतरी घेऊन आलेलो नाहीये आणि काही घेऊनही जाणार नाहीये. येण्याकरताही आपल्याला त्रास आहे आणि जाण्याकरताही किती त्रास आहे. येण्याकरता काय सांगू गर्भीच्या यात, महाराज म्हणतात बाबा रे, किती गर्भाचं दुःख आहे. येताना ये अनेक प्रमाणाने आपल्याला सांगता येईल. प्रथम केला गर्भवास, काय ते सांगू सायास. दुःख भोगिले 9 मास, आलो जन्मास येथेवरी. नाकी तोंडी कर्म केले, गर्भवासाचे दुःख वाढे. कोणा पुढे सांगावे 9 मास कष्टवासी. दहाव्याने प्रस्तुत झाली, येतेचे कर्म जाड. तुझे मान कधी आकांत जननी, दुःखे धाय मोकलेली. जन्माला येण्याकरता महाराज कर्म सिद्ध. जन्माला काय यावं लागतं? ज्ञानोबा म्हणतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखा फळाया, तया ते भोगायावे देहायका. आपलं कर्म शिल्लक राहिलं, पापात्मक पापे नरका जाईल, पुण्यात्मक पुण्य स्वर्गात जाईल. माते तेने पाविजे शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्यानं मनुष्य देह मिळतो. इतर पुण्य जर जादा असेल तर मनुष्य देह मिळत नाही, शुद्ध पुण्यानं मिळतो. मग इतर पुण्यानं देवाधिकाचे देह मिळेल, श्रीमंतीचा वैभव मिळेल. इतर पापाने इतर योनी मिळेल. खंती जेणे करणे गाढव कुत्रा होणे. म्हणून कर्म आणि गच्छंती जीव एका. कर्म माणसाच्या माठीमध्ये किती कर्म आहे. मग ज्ञानोबा म्हणतात कर्माने जीव मिळतो. तुकोबारायला विचारलं, तुमचे कर्म झाले त्याची भोगावे, केले कर्म झाले त्याची भोगावे. उपद्रवे ऐसे केले, उपद्रवे ऐसे तेरा केले कर्म झाले भोगावे, केले कर्म झाले. शब्द आला केले कर्म. म्हणून कर्माने जीवाला यावं लागतं. आपण जर आणखी याचा विचार केला तर पाप पुण्य करून जन्मा येतो. आणखीन जर याचा विचार केला तर जन्म घेणे लागे. वासना म्हणजे कर्म. म्हणून कर्माने जन्माला यावं लागतं. म्हणून जीवनामध्ये माणसाने चांगली कर्म करावी. मी नेहमी सांगत असतो, बिलगा बबुल का तो आम का हसे आहे. बाबळी लावल्यानंतर आंबे कसे काय येते? तरी आज तुम्ही पाहत असाल येते नाही महाराज. जो स्वाद ज्या मुख्य पासून आहे तो स्वाद त्याच्यापासूनच आहे. म्हणून आपलं आचरण चांगलं पाहिजे. अचरती
ज्याचं आचरण चांगलं आहे ना महाराज त्याचं जीवन चांगलं आहे. म्हणून कर्माचं आचरण चांगलं असतं. जसं रामायणामध्ये महाराजांनी कथेमध्ये कथा सांगत असताना काही कथा पूर्ण 7 दिवसात होत नाही. रामायणामध्ये छोटीशी कथा येते. प्रभू रामचंद्र आणि सीता लक्ष्मणजी जेव्हा वनवासात असतात, कधीतरी एखाद्या गोष्टीची एखाद्याला चाहूल लागल्या जातील ते विचार कोणापुढे तरी मांडावं वाटतं. म्हणून पती पत्नी एकत्र असताना सीता आईसाहेब प्रभू रामचंद्राला विचारतात, प्रभू मी तुमच्यापेक्षा सुंदर आहे ना? प्रभू म्हणले, खरंच सीते तू खरंच सुंदर आहे. मग आता संपलं पाहिजे ना. पण बाईच्या जातीला दम निघत नाही, हातीचा अवघड. ती म्हणली नाही, तुम्ही नुसते म्हणले हा नाही खरंच सांगा. ती म्हणले अगं खरंच तू माझ्यापेक्षा सुंदर आहे. ती म्हणले खाबर माई शपथ. प्रभू म्हणले अगं मी सांगितलं ना खरं. अगं मी खरंच काळ आहे, पंढरपूरचा निळा लावण्याचा विठू देखील सावळा बाई किंवा सावळे पडे रुपडे. म्हणून अगं मी सावळा आहे, तो गोरी आहे, खरंच आहे. ती म्हणली नाही खरंच सांगा. थोडंसं वाईट वाटलं प्रभूला. ती म्हणली माणूस रंगाने गोरा असावं का आचरणाने गोरा असावं? कलरला काय करता? अशी काही सुंदर माणसं आहे ती सोटर विकायला बस स्टँडवर, पण हात लावून पाहा लागत ना खायचं गेलं. इतक्या नेपाळी सुंदर आहे, पण ना खाय का चांगलं. सुंदर हा शब्द रंगावर नाहीये, सुंदर हा शब्द इंद्रियावर नाहीये, सुंदर हा शब्द आचरणाने सुंदर आहे तर सुंदर आहे. नुसतं शरीराने सुंदर असून उपयोग नाही, नुसता कलरने सुंदर असून उपयोग नाही. सुंदर हा शब्द आचरणाने, प्रभू आचरणाने सुंदर आहे. सुंदर ते ध्यान काही माणसं सुंदर असतात ना त्याला त्याचा अभिमान बिला असतो. त्याच रामायणामध्ये उल्लेख आहे. सुंदरपणाची साम्यतांगी त्यावरी गर्भी नामा म्हणे. काही काही सुंदर होती पण वागणं सुंदर नसल्यामुळं अधोगतीला गेली. बसा महाराज. ऍडजस्ट करतो. काय झालं चला, महाराजांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मला, आणि ते प्रेम कीर्तनातलं नाही. आज बी सांगतो, आणि मी बी त्यांच्यावर प्रेम कीर्तनापुरतं कधीच करणार नाही, केलंही नाही. आमचं कौटुंबिक प्रेम. कीर्तनाला लोक बोलावतात, पैसेही देतात, ते माणसं आमच्या अंतःकरणातून निघून बी जातात. 365 पैकी 300 कीर्तनकार मी कीर्तन करत असतो वर्षात, कमीत कमी सांगितले. तुम्ही माझा हिशोब लावू नका बरं का ना, लावतो म्हणजे याला आज देऊच नका. 300 लावलं सर 2,000 तरी कुणी लय झालं ते. म्हणून तारीख दिली, डायरीवर लिहिली, कीर्तन झालं, संपलं आपलं त्यांचं. पण अशी काही माणसं अंतःकरणात घर करून राहतात, ते तारखीचे नसते, तारलेले असतात. त्यामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा सुनील महाराजांचा फोन येतो, मी कुठलाही विचार करत नाही, कारण मला माहिती आहे मी बोलून गेलो. एक घडून आणताना किती कठीण आहे, इतकं सोपं नाही महाराज. इथली सर्व सत्ता पुरुषाच्या हातात या महाराष्ट्रातली, पण महिला सत्ता हातात घेऊन सत्ता करतात, हेच भूषण आहे. लय त्रास आहे महाराज. उद्या जर माझी पत्नी म्हणली आपल्याला 2,000 रुपये सप्त्याला देतात, म्हणून येडीक तू ती चोरून देईन पण सप्त्याला देईन. ह्या महिलांचे फार अवघड आहे महाराज, कारण बाईला स्वातंत्र्य नाही ना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. परतंत्र आहे ती, पण पहा तुम्ही त्यांच्याकडे पैसा कुठूनही येऊ द्या, ते आपल्यावाने असं भासा उदास नाही करायचं. वळकटीत वळकटी, वळकटीत वळकटी. त्यांचं पाकिट तरी कोणतं राहतं, ते सोन्या चांदीवाल्याने दिलेलं राहतं, त्यांचं काही त्याच्यात घालून द्या. आपल्याला उष्णे द्या त्या, आणि पण म्हणते मी मग वापस दिले पाहिजे बरं का, नका का दिलं बघ ना, हा म्हणत जा. आपला विषय लांब जाईल.
सुंदर माणूस आहे, सुंदर व्यक्ती, आचरणाहून सुंदर असावी, इंद्रियाने सुंदर असावी, तर ती सुंदर ठरेल. मी बोलून गेलो कैकेयी नावाची स्त्री रामायणामध्ये आहे. फक्त कलरनं सुंदर आहे, स्वरूपानं सुंदर आहे, पण गुणाने सुंदर आहे. तर कैकेयीच राहिली महाराज. आजही बघा, राम हा कैकेयीचा मुलगा नाही का? मुलगा आहे. मग जर राम हा जर कैकेयीचा मुलगा आहे नात्यानं, तर कैकेयीचा भरतही मुलगा आहे नात्यानं. पण तिनं भरताच्या बाबतीत नातं लावलं पुत्र नातं, म्हणजे पुत्र धर्म. पण रामाच्या बाबतीत पुत्र धर्म लावला. जर लावलाच असता तर तुका म्हणे बाळमाता चुकलिया न पावता जननी. तिनं आपला मुलगा जर राम मानला असता तो वनवासात पाठवला. आणखीन प्रमाण जर सांगायचं झालं तर ऐशी कळवळे अशी जाती लाभ पाहिला. तिनं लाभ पाहिला आणि हानी करून घेतली. म्हणजे तिच्याकडे पुत्र धर्म राहिला नाही. तिच्याकडे पुत्र धर्म न राहिल्यामुळं हानी केवढी झाली. रामायणाच्या व्यतिरिक्त कैकेयी 22 संपली महाराज. आजही कौसल्या, सुमित्रा जुन्या माता भगिनीचे नाव आहे. आजच्या काळातले जाऊ दे, आजच्या काळातले नावच वेगळे. चिऊ, आता काय नाव होते. चिऊ म्हणजे काय हो? त्या आम्हाला लहानपणी शिकत होते. चिव चिव चिमणी, चिव चिव चिव. एक गेली उडून राहिल्या दोन, चिवबाई चिमण्या, चिव 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 चिव. अरे काही सार्थकी नाव ठेवण. चिमणी कधी मऊ, आम्हाला मऊ का म्हणत होती. मऊ आली आता का मांजरी कधी. मांजरीचं काय खाणं आहे मग? बोचक ना, मग बोच किती कधी, जी बोच किती ती मांजर म्हणा. सार्थकी आज लय नाव आहे. आरती, पूजा, पोराचं नाव प्रसाद. बरं आहे, मला काही घेऊन जुने नाव सार्थकी नाव असायचे. ही भारताला मिळालेली सांस्कृतिक देण आहे. जुन्या काळात मुलीच्या पाय धुण्याला जे भांडं दिल्या जायचं त्याला गंगा पात्र म्हणलं जातं. त्याचं नाव आजच्या काळात घंगळ आहे. त्याचा अपभ्रम झाला. त्याला गाईच्या खुरासारखं खाली गोल असायचं. त्या तांब्याच्या भांड्यात आंघोळ करताना कमीत कमी त्याच्याकडून नाव आलं पाहिजे. सुमन. सु म्हणजे चांगलं, मन म्हणजे तुझं. म्हणून हे सुमन, गंगा पात्रात पाणी टाक बरं, म्हणजे त्याच्या मुखात काय येईल? गंगेचं नाव येईल. या निमित्तानं त्या पात्राची भूमिका होती. पुढे आम्ही ते घंगळ लपून टाकला, बादली आली, देवाचं नाव राहिलं नाही, संस्कृती संपली. म्हणून त्या काळात, जुन्या काळात आजही नाव होते. सुमित्रा, कौसल्या नाव होते. पार्वती, दुर्गा. म्हणून मला सांगायचं आजही ते नाव आहे. कौसल्या, सुमित्रा नाव आहे. कारण कौसल्याने रामाला मुलाचं नातं ठेवलं, सुमित्राने रामाकडं. जर सुमित्रा म्हणली असती आहे तो माझा सवतीचा मुलगा आहे, काही गरज नाही लक्ष्मणा तुला जायची. पण तिनं गर्भात असताना सांगितलं होतं वडिलाची सेवा हरणाची. गर्भात असताना सांगून गेली होती मला मोठ्याची सेवा करायची. काय आदर्श आहे. रामाने शिवधनुष्य तोडला आणि त्या दिवशी रात्री प्रभू रामचंद्राचे पाय लक्ष्मण दाबत होते आणि ढस ढसा रडत होत. प्रभूला काही कळत नव्हतं. एक हाताने दाबायला लागले की पुन्हा डोळे पुसायचे, पुन्हा हाताने दाबायला लागले की पुन्हा हाताने डोळे. प्रभू म्हणतात लक्ष्मणा तुला कौशल्याची आठवण आली का? तुला सुमित्रेची आठवण आली का? आपले पिताश्री राजा दशरथाची आठवण आली का? तुला अयोध्येची आठवण आली का? मी शिवधनुष्य तोडला, सीता माझी झाली म्हणून तुला वाईट वाटतं का? लक्ष्मण म्हणतात प्रभू मला कशाचंच वाईट वाटत नाही, पण उद्या मी तुमचं पाय दाबायला राहणार नाही याचं मला वाईट वाटतं. तुम्हाला कसं काय? उद्या सीतेचं तुमचं लग्न होईल आणि तिचा हात तुमच्याजवळ बसण्याचा अधिकार येईल आणि पाय दाबण्याचा अधिकार कोणाचा असेल? एवढी सेवा जिची आहे, पण तिची आई कधी म्हटली नाही. म्हणून कौसल्या, सुमित्रानं रामाला आई म्हणजे पुत्र नात्यानं पाहिलं, पण कैकेयीनं रामाकडे पुत्र नात्यानं नाही पाहिलं. ती सुंदर होती,
पण त्या सुंदरपणाच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी आचरण नावाचा गुण नसल्यामुळे आजही सुमित्रा नाव आहे, कौसल्या नाव आहे, पण काही कोण्याही बाईचं नाव नाहीये. कुठं जर असेल तर मला द्या, मला तिला चहा पाजायची खर्च असत. काही आहे पण काही नाही. का नुसती सुंदर असू नये, आचरण आहे. अरे जे सुंदर आहे आणि आचरण आहे म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी मकर कुंडले. का मकर, का माशाची कानाला लावून घेतले प्रभूंनी? कारण ऋणानुबंधातला अभंग आहे तो, ऋणानुबंध आहे. रामायणामध्ये जेव्हा सेतू बांधायचं कार्य चालू झालं तेव्हा दगड टाकत होते आणि प्रभू मालकासारखे मध्ये उभा राहत होते आणि ते दगडाचा पण फक्त 6 फुटाचा होता, पण तो 12 फुटाचा होत चालला होता. चटकन मालकऱ्याच्या लक्षात आलं, हा 12 फूट का वाढतोय? दोन्ही साईडनं मोठले मासे प्रभूला पायाला होते. वानर त्यांच्या अंगोण पाय देऊन जात होते, तरी पण तो खाली अशा आगवाकीत नजर करून पाहत होतय. मारुतीराच्या लक्षात आलं, मारुतीराने तक्रार केली, प्रभू ही वानर बघा वाकडे तिकडे चालतात. हो 6 फुटाचा आपला पूल आहे पण 12 फुटाचा होतोय. ते म्हणले मासे पोहू राहिले. हो म्हणून भीती वाटते. आम्ही उड्या मारीत चालून जर एका माशाच्या अंगावर पाय पडला आणि त्या माशानं वजन झालं म्हणून डुपाकलाच तर आपली वानर सेना लंकेत जायची ऐजी जलसमाधी जाती. प्रभू म्हणले मग काय केलं पाहिजे? ते म्हणले तुम्हीच सांगा. तुम्ही बाजूला गेले का 6 फुलाचा म्हणजे 6 फुटाचा पूल राहतो आणि तुम्ही पुलावर उभा राहिले का 12 फुटाचा? हे म्हणले मग मी काय करू? ते म्हणले पूर्ण पूल होस्तर तुम्ही उभा राहा आणि आम्ही सगळे पलीकडे जाऊस तर उभा राहा. आमचे वानर कसे बी चालले तर बुडले नाही पाहिजे. आणि तेच घडलं. लंकेच्या पलीकडे वानर गेले आणि माशांनी प्रभूला बाजूला जाताना हात जोडले, प्रभू दावी रूप मज आम्हाला हे रूप फार आवडलंय म्हणून आम्हाला हे रूप अखंड पाहायचंय. प्रभूने हात जोडले. हे रूप पाहण्याकरता तुम्हाला काही दिवस थांबावं लागेल. मी जेव्हा पंढरीत अवतार घेईन ना तेव्हा तुम्हाला कानातच घालून घेईल आणि बसा माझं तोंड पाहत. ऋणानुबंध फेडला की नाही म्हणून काही ऋणानुबंधाने सुंदर असले पाहिजे. नुसतं देखण्यापणाने ऋणानुबंध. एखाद्याचे पैसे घेतले आणि मी बुडूनच टाकले, पुढच्या जन्मात फेडावं लागेल. म्हणून ऋणानुबंधाने सुंदर असावं. जिथं सुंदरपणा हा ऋणानुबंधात आहे, सुंदरपणा हा आचरणात आहे. आणि ज्याचं आचरण चांगलं आहे तो सुंदर आहे. आचरती म्हणून आचरणावान माणसाची कीर्ती गायल्या जाते. आणि ज्याचं आचरण फेल गेलं तर त्याला खंती जेणे करणे आणि होणे गाढव कुत्रा होणे आचरण. विठ्ठल विठ्ठल कर्म मी बोलत होतो. नुसतं सुंदरपणावर कर्माचे मुख्य होत नाही, आचरणावर कर्माचे मुख्य होत. महाराज भागवतकार भागवतामध्ये काही 4 गोष्टी आगळ्या वेगळ्या विचारसरणीमध्ये आलेल्या आहे. माणसाला उष्ट कोणीच कोणाचं खाणार नाही आणि जो उष्ट खातो त्याला तामसी आहार म्हणतात ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये. म्हणजे उष्ट तुम्ही कोणी खाणार नाही आणि उष्ट खाऊ घातलं तरी बळजबरी खाणार. पण तुम्हाला उष्ट आवडतं. इथं मंडपात जेवढे ते सगळे उष्ट खातात. तुम्ही म्हणाल का? मी सांगतो उष्ट खातात म्हणून. आम्ही शेतकरी वर्ग आपल्यातली आहे, आम्ही पण शेतकरीचेच आहोत. शेतकऱ्याला गाईला पाणवण्याकरता वासराला गाईच्या 4 स्तनाला लावा लागतं आणि मग त्याला बाजूला ओढावं लागतं. त्यांनी सडाला तोंड लावल्याशिवाय गाय पाना सोडीत. मग दूध उष्ट आहे का? नाही. मग उष्ट दूध आहे आणि आपण उष्ट खात. उष्ट आहे दूध पण पवित्र आहे. दूध पवित्र आणि गोड. पवित्र आहे आणि गोड आहे. मग का ते पवित्र आणि गोड आहे? उष्ट असून पवित्र कधी ठरू शकत?
पुष्ट कधी पवित्र ठरलं का? मग ते पवित्र काय? त्याच्या मागं गाईचा त्याग आहे आणि त्यागात सुंदरता आहे. गाय नुसती वासरापुरती दूध देत नाही. जर वासरापुरती दूध दिली असती तर जन्माला आल्याबरोबर जुन्या माईला आज बी बघा, जन्माला आला का त्याला बोळा कोणत्या दुधाचा दिला जात होता? म्हणून काही त्यागात शांती निरंतर. म्हणून दुधात पवित्रता आहे त्या गाईच्या त्यागामुळं आणि त्यागात सुंदरता आहे गाईमुळं. म्हणून सुंदर इथं दूध नाहीये, गाईचं आचरण सुंदर. चला, वांटी 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 कोणी खाऊ शकत नाही. समजा आता मला मुगा भरपूर जिलेबी खाऊ घातली आणि ती जिलेबी पुन्हा बाहेर काढली आणि तुम्हाला म्हणलं घ्या करतात कीर्तनाला, सगळे लोक म्हणतात आज इथे अरे मी काय पेढे वाटून राहिलो का? अरे नुसती वांटी झाल्यावर एसटीला आपल्या सीटावर जर वांटी झाली ना, माणूस सीट सोडून देतो आणि बाजूला जाऊन बघतो आणि कंडक्टर सांगतो, कंडक्टर म्हणतो मावशी दरवाजात जाऊन बसा, खाली उतरल्यावर माती टाका. उतरताना सुद्धा माणूस होता आपली चप्पल भरली काय काहीला तू नुसतं पाहून अण्णा लाल न घोटी रसना. ज्ञानोबा म्हणतात लाल जे समजा वांटी झाले ते म्हणून काय एखादा बसलेला लाल न घोटी रसना, लाल घोटणाने खाण्याची इच्छा होणार नाही. पण असं एक वांटी आहे ती पवित्र आहे, पण तिच्या जीवच्यामुळं पवित्र ती सुंदर नाहीये. तिचं नाव मधुमक्खी. मासीला काय पात्र आहे का फुलातून मधुकर आणण्याकरता, मध आणण्याकरता? ती आपली सोंड त्या फुलात कोंडते, ती आपल्या तोंडात घेऊन येते आणि साठवून ठेवते. तिचं रूप चांगलं नाही पण तिची सुंदरता मधात आहे आणि ते मध इतका पवित्र आहे, तो आयुर्वेदातही पवित्र आहे शरीरासाठी आणि देवाच्या पूजेलाही पवित्र आहे. त्याची सुंदरता कशामुळे आहे? तिच्या शरीरामुळं नव्हे, तिच्या आचरणामुळं. ती मध स्वतःसाठी ठेवत नाही, आपल्यासाठी. चला, अशी काही वस्तू आहे की त्याची पूजा आपण करू शकत नाही. संडासच्या जागेवर काही फुलं उगली तर माणूस पूजा करेल, पण संडासातूनच जर उगली तर ऐकायला घाणेरडं आहे. पण अशी काही झाड आहे ती संडासातून उगा. काकाची या विष्टा जन्म पिंपळ, फुलाचा पाहता काकाची आविष्टी जन्म पिंपळाचा आणि पांडव कुळाचा पाहता दोष. आपल्याला पांडवाचं फूल पाहायचं नाही, का पाहायचं नाही, का म्हणून पाहायचं नाही, पाहिलं तर काही होत नाही पण वेळ पुरत नाही म्हणून पाहत नाही. अशी काही गोष्टी आहे त्या ओपन मध्ये बोलायच्या नसतात. यती गुह्यतमम शास्त्र, गुह्य बोलण्याला काही होत नाही पण काही गोष्टी बोलायच्या नसतात. काही गोष्टी अशा आहेत का त्या दिवसा बोलायच्या नसत्या आणि काही गोष्टी रात्री बोलायच्या नसत्या. काही प्राण्याचे नाव रात्री घ्यायचे नसते आणि काही प्राण्याचे नाव सकाळी घ्यायचे नसते. एक पक्षी जातीमध्ये आहे त्याला फक्त रात्रीच दिसतं, ते या झाडावरून त्या झाडावर पळतं, त्याला सूर्य पाहिला नाही म्हणून ते सूर्य नाही म्हणतं आणि त्याचं नाव रात्री घ्यायचं नसतं. त्याचं नाव काय असतं? वटवाघूळ. आणखी मी काय म्हणलो होतो त्याचं नाव रात्री घ्यायचं. पिसळलं कुत्र तुम्ही कीर्तनाला आले, ऐकायला आले, काय ऐकायला आले? मी काय म्हणलो होतो त्याचं नाव रात्री घ्यायचं. पूर्ण वाक्य बोललो होतो, अर्ध ठुलो होतो काही असं म्हणा. चुकले की नाही तुम्ही? आता म्हणा इठ्ठल इठ्ठल विठ्ठल. चला, सकाळी सकाळी पाहू ज्ञान म्हणजे गाठ्यात प्रमाणे एक प्राणी जातीमध्ये एक प्राणी आहे, तो या झाडावरून त्या झाडावर उडी मारतो. आपण त्याला वाचण्याचा प्रयत्न करतो, तो बुजा खाजवतो.
लई डिचावला तर दात इचकतो. तू कांदा इतर फळ शेंडी झाडाची खाऊ शकतो आणि त्याचं नाव सकळी घ्यायचं नसतं, पण त्याच्या दर्शनाला जायचं असतं. कोण आता काय काही तुम्हाला दगड दिले डोक्यावर असं का? जे घ्यायचं नाही ते घेते, जे घ्यायचं नाही ते घेत नाही. वानराचं नाव सकाळी घ्यायचं नाही, पण वानर एवढं पवित्र झालं आचरणानं का त्याचं नाव कवाई घ्या. दाशत्व निकट सुंदर आहे का वानर? काळं तोंड आहे, काहीचं लाल तोंड आहे, वाकडे तिकडे शेपूट आहे, लोकांनी दिवसलं तर दात इचकतं, लईत रागळं तर अशी ठेवून देतं. पण त्याचा सुंदर गुण कुठं आहे? सेवेत. म्हणून कागाचे अविष्टी जन्म पिंपळाचा. कावळा किती अपवित्र आहे, सांडोनिया दही भात चोच बुडी तो नरका. कावळ्याला नेहमी ढोपर आवडत आणि कावळ्याला नेहमी घाण सडलेल्या वस्तू आवडत. कोणाला? कावळ्याला म्हणून राहिले तुम्हाला लावून घेते. मी काय करू? एसटी काय सगळ्याला लागती का? काहीला लागती एसटी. मग त्या कावळ्यानं जर पिंपळाच्या ब्या म्हणजे फळ खाल्लं आणि जर शी केली तरच ते पिंपळाचं झाड उगत. कावळा सुंदर कशामुळे? सुंदर आहे का कावळा? जर सुंदर कावळा असतात कोणी पोपटासारखा पाळला असता. आणि मी म्हणतो जरूर पाळा, लई कामाचा आहे, पैठणला येवा घेऊन. रोजचे कमीत कमी 10,000 रुपये कमी. लय अवघडे मारा, तुम्ही पैठणला जाऊन पहा. अशी अडचण येते, 4-4 घंटे बसवतो आणि ती शिडीवाला शिडी घेतं काढून, पैसे नाही दिलं 2,000 घेईन म्हणतो. ती शिडी लावून जरी वर ठुलं ना, कावळे राहिलेच नाही तिथं, वसाद वाढले ना. कावळा अपवित्र आहे, फक्त पिंडाच्या दिवशी पवित्र आहे. त्याचा आहारही अपवित्र आहे, फक्त पिंडाच्या दिवशी खाण्यापुरता तो पवित्र खातो. मग असा कावळा आहे, पण त्याच्यातून पिपळाचा जन्म होतो आणि ती पिपळ देवाची विभूती. कावळा सुंदर कशामुळे ठरला? तो विभूतीला जन्माला देतो, ही त्याची सुंदरता आहे. एखादी महिला वारलेली आहे किंवा एखादा पुरुष वारलेला आहे. महिला जर वारली तर तिच्या भावाची तिला शेवटची बोळण असते. म्हणून भाऊ, मोठ्याल्या बहिणी तिला साड्या घेऊन येतात, कपडे घेऊन येतात, सुंदर सजवतात तिला. तिला कधी अत्तर लावलेला राहत नाही, पण त्या दिवशी अत्तर लावतात. तिला कधी तिच्या हातान डोकं नऊ घातलं राहत नाही, पण आता नऊ घाली ती रडू रडू. तिला कधी साबण चोळून तिचे पाठ चोळली नाही, पण आता पाठ चोळी ती. तिच्या कधी अगरबत्त्या तिच्या पुढं लावल्या नाही, आता तिच्या अगरबत्त्या लावून आरती करते. आणि मशानभूमीत ते सगळे कपडे काढून घेतले त्या मशानभूमीतल्या माणसानं, सांगितले जे जास्त रडतात ना हे कपडे तिचे म्हणून घेऊन जा. काय हरकत आहे? कोणाची बहीण आहे ती? कोणाची बहीण आहे? ज्याच्या बहिणीने ती साडी घेऊन येऊन आपल्या बायको म्हणणे सध्या माझ्या बहिणीची ग शेवटची. घालता का तुम्ही साडी? पित्रा म्हणजे प्रेताचे कपडे कोणीच घालू शकत नाहीये, पण सज्जन माय बापो पित्राचे कपडे पवित्र आहे. पण तुम्ही म्हणाल कोणते? रेशीम नावाचा किडा आहे. तो रेशीम तयार करताना आपल्या भोवती गुंडळून 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 आलेल्या रस्ताही बंद करतो, जाण्याचाही रस्ता बंद करतो आणि गुदमरून मरतो. ते कपडे त्याच्या अंगाभोवती त्याचं सूत तयार होतं आणि त्या रेशमाचे कपडे तयार होतात. ते मेल जीव या शब्द जीवच आहे ना तो किडा. मग त्याच्या अंगावरचे वस्त्र आहे, पण तो सुंदर नाहीये, पण ते वस्त्र सुंदर म्हणून घातल्या जातात आणि देवाच्या पूजा जाते. त्याची सुंदरता कुठे आहे? त्या वस्त्रात आहे. का वस्त्रात आहे? तो वस्त्र त्याला माहिती आहे, मला नको, यांच्या कामात आली पाहिजे. म्हणून त्याचं कर्म बेकार नाहीये. म्हणून सुंदरपणा ही कर्मावर आहे. कर्मावर आहे म्हणजे आचरणावर आहे ना. तर एक गोळ आहे किधर भी देखना, पण वागायला चांगली आहे. म्हणून महिलात काही शब्द आहे. काय सांगा महाराज, आमची मधल्याची सून खरंच काय सांगा, तिच्यासारखी कामदारी नाही हो, तिच्यासारखी बाई नाही, फक्त तोंडानच. तिचा अवगुण पुढे आहे, ती फक्त सगळं करते
पण करता करता कुचकवते खात जा, घरी तरी काय मिळत तुम्हाला. मग लाडूचं जेवण आहे पण खात जा, त्यांच्याकडून बापान तोंडाना. सुंदरपणा ही आचरणावर आहे, आणि सुंदरपणा जिथं आचरणावर आहे ना तिथं आचरण हा शब्द लागू पडेल. म्हणून राम सुंदर आहे, शरीराने सुंदर यात नवल नाही, आचरणाने सुंदर आहे. म्हणून सीता महासाहेब प्रभू रामचंद्राला म्हणते मी तुमच्यापेक्षा सुंदर आहे. प्रभू म्हणतात खरंच तिथे सुंदर आहे, तरी तिनं ऐकलं, तीनदा झालं तरी ऐकलं नाही. मग प्रभू म्हणतात लक्ष्मणा आम्ही दोघं शेजारी उभा राहतो आणि आमच्यात कोण सुंदर आहे तू सांग. सीता म्हणले आपल्याला पटला, तो तुमचा भाऊ आहे, तुमच्या बाजूला बोलेल, पण मी बी सांगते पक्षपाती वागायचं नाही लक्ष्मणा, तुला नाही वागणार ना लक्ष्मण. आणि म्हणून उभा राहिल्या सीता आणि प्रभू रामचंद्र. लक्ष्मणाने हात जोडले, वहिनी मी दादाची बाजू घेणार नाही, तुमची बाजू घेणार नाही, पण कोण सुंदर याचा निवाडा मी करेन. ते म्हणले झालं की. लक्ष्मण असा रिवाज गाडी घेतली त्यांनी, माग पळाला, आणि जे पळत आला रामाच्या पायाला हात लावायचा आणि सीतेकडे बोट करायचा आणि मग म्हणायचा आचरण से ये चरण अच्छे है, आचरण से ये चरण. द्वंद्वा म्हणलं, सीता म्हणे पाहिलं का नाही आपण सुंदर आहे. प्रभू म्हणले लक्ष्मण इजा बीजा तिसऱ्यांदा होय ना. पुन्हा लक्ष्मण रिवर्स पळत गेला, प्रभूच्या पायाला हात लावायचा, आचरण से ये चरण अच्छे है. सीता म्हटलं मी हात जोडते, मला कळलं नाही. म्हणले माझ्या रामाचं आचरण चांगलं आहे आणि त्या आचरणाशी तुम्ही सहमत आहे म्हणून तुम्ही सुंदर आहे. पतीची मता अरे इथं आचरण चांगलं आहे, आणि ज्याचं आचरण चांगलं आहे ना त्याला काही कर्म वेगळे नाहीये. आचरण म्हणून 4 लोक आपल्या प्रॉपर्टीवर अवलंबून आहे. आपण जेवढं कमवतो ना ते 4 जणांचा हिस्सा आहे. पहिला हिस्सा आहे धर्माचा, दुसरा हिस्सा आहे राजाचा, तिसरा हिस्सा आहे चोराचा आणि चौथा हिस्सा आहे अग्नीचा. हे 4 वाटेकरी आपल्यात. पण ह्या 4 वाटेकऱ्यांपैकी या तिन्हीचा हिस्सा जर धर्माला दिला ना तर जगत कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल कशावरून? अग्नीचा हिस्सा घेतल्या बिगर राहत नाही, पण जर तो धर्माला दिला तर तो गप बसल्याशिवाय राहत. तू म्हणाल अग्नी कस का अग्नीचा हिस्सा घेतो ना. अग्नी कधीतरी जळत होईल, दूध तरी सांडून जाईल, तेल तरी जळण. दूध सांडलं, तापलेलं दूध सांडलं, तेल सांडलं तर लोक म्हणते चांगलं झालं, असं सांडून 2-4 लिटर चांगलं झालं. लाज नाही मला भेटायला आली तुला, म्हणजे वाया गेल्यावर चांगलं झालं भाई. म्हणते चोट्टी म्हणणं, मी आता चोट्टी म्हणणं सोडून दिलं, आता शाहू झाल्या द्या. अग्नीचा हिस्सा घेतोच, पण जर आपण तो धर्माला खर्च केला तर ते सांडलेल्या दुधाच्या टायमाला सुद्धा म्हणा कृष्णार्पण पावन झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर तसं नाही झालं तर शरीरात सुद्धा एक अग्नी आहे, त्याला जठर अग्नी म्हणतात. तो प्रज्वलित झाला नाही तर, जर धर्माला खर्च केला नाही तर तो शरीरात प्रज्वलित होत नाही, जठर अग्नी. आणि मग म्हणते माणसं ॲसिडिटी होती, मला खाच वाटत नाही, मला खाऊच नको. म्हणून अग्नीचा हिस्सा धर्माला जर दिला तर अग्नी काही करत नाही. चोराचा हिस्सा आहे, तो बी घेतल्याशिवाय राहत नाही. हा तो घेतोच, कशाच्या प्रकारे, कसा चोर घेतो. गर्दीमध्ये सुद्धा सोनं चोरल्या जातं आणि घरी आलं नव्हती कवा तुटली कोण बाय पाहिलीच नाही, गेल्या कष्टान केली होती ग चंद्रभागा. आणि तो अग्नीचा हिस्सा जर अग्नीचा धर्माला दिला तर अग्नी घेत नाही. चोराचा हिस्सा जर चोराला द्यायचा नसेल तो हिस्सा धर्माला खर्च करा, पण कसा करा, जोडोनिया धन
उदास विचारे विचतो सदैव सुडके जवळ येता चोर जाऊ पडते विके कुत्रे घर राखिले नांद कायशी सांगा नाही तरी वाया फागा. तुकोबारायांनी आपला चोराचा हिस्सा धर्माला खर्च केला केव्हा दुष्काळी आटिले तर चोर त्यांच्या घरी आला पण जवळ येता चोर धाके तुकोबारायांच्या घरी रात्री 2 वाजता वाडा पाहून चोर घुसले. इकडं तिकडं सगळं सांडून लवडून पाहिलं पण काहीच सापडलं नाही. पुढच्या बैठकीत आले. तुकोबारायांनी उपरनं आथरलेलं होतं, अर्ध धोतर अंगावर घेतलं होतं, उशाला विणा होता, चिपळ्या होत्या, गाढ झोपेल होते. आमची जगन्माता तुकोबारायांची अर्धांगी जिजामाता हिनाही फाटके तुटके कपडे खाली आथरले होते आणि आपल्या पदराने लेकरं झाकली होती आणि गाढ झोपेत होती. ते चोर लोकांना ओळखू येऊ नये म्हणून घोंगडी घेऊन आली होती आणि ती दशा पाहिली. काय आपण कोणाच्या घरात आलो, अरे या हिच्याच अंगावर घ्यायला कपडे नाही, माती उकळून कसं कुत्र आपण म्हणतो कसं कुत्र्यावानी झोपला जसं आळं करून, हे आळं करून सगळे झोपले, अंगभर वस्त्र नाही, काय सापडणार याच्यात. एक चोर म्हणला अरे जाऊ दे रे आता को हे उठेल नाही ना, दे यांच्या अंगावर घोंगडी टाकून जा. दिली त्यांच्या अंगावर घोंगडी टाकून चोर निघून गेले. यांना जाग आली, ती म्हणले काय चांगला योग आला बघ पण आपल्या अंगावर घोंगडी टाकली. तुकोबारा म्हणले फुकटची घोंगडी आली. सगळ्यात जास्त तुकोबाराच्या डोळ्यात चलायची ती घोंगडी. एक दिवस थंडीच्या दिवसात पाठे देववाड्यात काकड्याला जाताना एक म्हातारी आडवी आली. तुकोबाराच्या अर्धांगी आंघोळीला बसली होती. तिला एकच लुगडं होतं, ते दिवसा घालायचं आणि रात्री फाटकं तुटकं घालून झोपायची, कारण दिवसाला ज्या रक्षण गरजेचं आहे. एकच होतं महाराज. या महाराष्ट्रात फक्त 2च महिला आहे की त्यांना एकच लुगडं होतं, बाकीच्या किती मला महाराज एवढ्या साड्या महिलाकडे तरी नवरात्रात घ्या. नवरात्रा ना म्हणजे नऊ रंगाच्या पुढं लिहिलं होय. ज्यानं लिहिलं त्याला पुराण वाचलं का? मला नाही बोलायचं. महाराजांना एक दिवस देवी भागवत वाचून दाखव. यांचे जर उपास जर खरे ठरलेत मी इथून पुढं कीर्तन सोडणार नाही. एकीचा उपास खरा नाही नवरात्रातला. नाही आजी करते ती म्हणे मै सास करते, मी करते म्हणून ती करते. काही कामात नाही तो उपास. देवी भागवतला सारखं या करत नाही. मी धरतो, मी सुद्धा करत नाही. मी फक्त वजन कमी व्हायसाठी करतो. आपलं खरं बोल नाही. तू आता घरी काय होतं सगळेच धरते, मग मला बी उपाय जाऊ ते आपल्या त्यांना जितक्या दसम्या खायच्या त्याच्या डबल मी खातो. बाहेर खातो, घरी आल्यावर खातो. पण तू वाटतं वजन कमी झालं ते त्या आहारानं थोडं भग होती ना, तर वजन तेवढंच राहतं. दोन्ही स्त्रिया सांगेल महाराज. सुंदर माझा शब्द काय त्याग. तुकोबाराची जिजा खूप सुंदर होती बरं का. या महाराष्ट्रात जिनं जगाच्या कल्याणाकरता आपल्या पतीच्या पायावर पाय देऊन पुढे सरकली. फक्त पती जे कार्य करते ना आपणही तेच कार्य केलं पाहिजे. सावित्रीबाई फुले. त्यांच्या पतीचं नाव काय? महात्मा ज्योतिबा फुले. या दोघा पती पत्नीनं पहिली भारतामध्ये शाळा उघडली, ती पुण्याला. कर्मठपणाचं आचरण होतं. बाई चूल मूल एवढ्या पुरती मर्यादित होती. या
त्यांच्या व्यतिरिक्त बाईला काही स्वातंत्र्य नव्हतं. म्हणून स्त्री शिकली पाहिजे, स्त्री हुशार झाली पाहिजे, ही चळवळ अंतःकरणात ज्योतिबांच्याही होती. आणि हीच चळवळ आमच्या सावित्रीबाई फुलांकडे होती. आणि म्हणून शाळा उघडली. शाळा घरापासून जवळजवळ अर्धा किलोमीटर होती. तिच्याकडे 2च साड्या होत्या. एक साडी घरी नेसायची, चांगली साडी नेसून शाळेत जायची. पण ही कर्मठ लोक, बाई पुढे आलेली चालत, ही कर्मठपणाची जी लोक होती. बाई जर शिकली तर उद्या आपल्याला कोणी चिरील. फायद्यात तुम्ही आता हे सावित्रीबाईचे उपकार आहे. आणि सावित्रीबाईला चिखल शेण मारल्या जायचं. तोपर्यंत काही मुली शाळेत 3-4 मुली येऊन बसायच्या. ह्या तिथं गेले की एक नळ होता, ती साडी तिथं पिळून काढायची, पिळायची आणि पुन्हा ती साडी नेसायची वल्ली आणि पोरीला शिकायची. पण कायम वल्ले कपडे जर घातले तर अंगाला त्यामुळे साईड इफेक्ट होऊन ताप येते, सर्दी होती आणि खाज येते. वल्ले कपडे म्हणून तिला ताप आली, सर्दी झाली, अंग फणफण करायला लागलं. ज्योतिबाने तिच्या अंगाला हात लावला, सावित्री तुला ताप आली, चल तुला दवाखान्यात घेऊन जा. तिला सांगितलं मला दवाखान्यात जायची गरज नाही. अगं मग आता अशी काय तापीने फणफणली, अगं आपल्याला कार्य फार मोठं करायचंय, आपल्याला आपलं कार्य फार तळागाळापर्यंत पोहोचायचंय. असं जर तू माझा हात सोडून दिला तर कसं व्हायचंय? तुला दवाखान्यात गेलं पाहिजे, तू गोळ्या घेतल्या पाहिजे, तू लवकर चांगली झाली पाहिजे आणि या मुली शिकल्या गेल्या पाहिजे, तू नेमाने शाळेत गेली पाहिजे. असं जर तुम्हाला वाटतंय ना तर मग मला दवाखान्यात नेऊ नका, मला फक्त एक साडी द्या. मी आजपर्यंत तुमच्याकडे कधीच हट्ट केला नाही. इतक्या सक्रती झाल्या तरी मी एक बी घेतल्या बिगर सोडली नाही. किती का कर्ज व्यापारी असा ना, त्याच्या घरावर का लोन असा, मग फिटतच असत. कधी मी तुमच्यावर हट्ट केला नाही. टपटप भरलेले डोळे पाहिले. महात्माने सांगितलं ठीक आहे, लुगड्याचं बघून घेऊ, मी शाळेत जातो. शाळेत गेल्या मुली उठून उभा राहिल्या आणि मुलींना विचारलंस महात्म्यांना, आपण आलात, आमची ताई का नाही? अरे तुमच्या ताईला खूप ताप आली. सगळ्या मुलींचे डोळे भरले. खरंच आमच्या ताईला ताप आली असेल का हो मुलींनो, का तुमच्या ताईला ताप आली? त्याच्यातली एक मुलगी उठले, सांगितले आमची ताई शाळेपर्यंत येताना तिला शेण चिखल मारल्या जातो आणि ते कपडे भरल्या जाते, ते आम्ही धुतो, ते पिळवतो आणि ती वल्ली साडी नेसते ना आम्हाला 2 घंटे शिकवते आणि त्यामुळं तिला ताप आली असेल. त्या एका साडी घेऊन दिली, आज त्या साडीनं हजारो साड्या नीट केल्या. सत्य कर्म आहे. तसं तुकोबारायांच्या घरी काय नव्हतं, एकच साडी होती, ती आंघोळीला बसली. तुकोबारा काकड्याला निघून गेले. एक रस्त्याच्या कडेला बाई दिसली, थंडीनं गारठलेली, अशी वाकडी करून बसली. तुकोबारा उभा राहिले, ताई फार थंडी वाजती. हो, ती घोंगडी नेली होती तुकोबाराने, ती तिला देऊन टाकली. पुन्हा घरी आले, लुगडं बी देऊन टाकलं, काकड्याला बसली. तुकोबारायांच्या पत्नीची आंघोळ झाली आणि म्हणायला लागली, भागीरथी काय गाई, अगं बाऱ्यानं माझं बाथरूम मधली साडी पलीकड पडली, बघ बरं लुगडं. ती पलीकड गेली. अगं अलीकड पाय, अलीकड पडलं, पलीकड. अगं आई कुठंच नाही ग. अगं मी घरात विसरली असेल गडबडीत, पाय बरं घरात. तिनं सगळं घर, आई नाही ग, कुठंच कवरलोक मुरीत बसेल. घरात आली, गोधडी अंगावर घेऊन बसली आणि रडत बसली. भागीरथी आईच्या गळ्यात पडून रडली. बाबानं काही करायला पाहिजे होतं, पण एवढा गुन्हा नव्हता करायला, घोंगडी देई नका. पण आता आई जर बाहेर गेली नाही, आई जर कामाला गेली नाही, बापाला एकच काम आहे, घेतो येणार आणि देतो येणार. आई जर कामाला गेली नाही तर आमचं पोट कसं भरायचं, बाबाला कुणी जेव घालायचं? म्हणून मुलगी रडती ना आई रडती. तेवढ्यात दरवाजा ठोकवलेला गेला. ठोकवलेल्या दरवाजातून भागीरथी उघडायला गेली तर तिला मामा दिसला. मामा म्हणला, भागीरथी का तुम्ही रडतात? मामा तुम्ही बसा. आई ग तुझी? आई मागच्या घरात बसलेली. काय झालं? बाबांनी मारलं का? ती म्हणले, बाबा मारित नाही, बाबा घरात काहीच ठेवत नाही. काय झालं?
काही नाही मामा, एकच साडी होती, ती चांगली होती, ती नेसून आई कामाला जात होती. बाबाने ती पण साडी देऊन टाकली. आता कपडे नाही राहिले, आई कामाला जाणार नाही, आम्ही खायची. हे भागीरथी नको रडू, हे बघ हे 2 साड्या आणल्या मी, तुझ्या आईला एक नेसायला दे, तू मला बी कपडे आणले. भागीरथीने आईला नेऊन दिली. आई नेसून आली, भावाला बोलली आणि म्हणाली जा तो बापाला आण बोलून, मामा आला म्हणून. भागीरथी तशीच निघली. तसा मामा म्हणला तो बापाला बोल नको, तो बाप मला भाजणार नाही. तू मी गेल्यावर बोलू ना. आई म्हणते नाही नाही येऊ द्या ना त्यांना, जर दापाल त्यांना समजून सांगा ना. शिव म्हणला याला समजून सांगू शकत का नाही, याचं कर्मच सत्य आहे आणि असं कर्माला सत्य करणं. म्हणून तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे सत्य कर्म व्हाव्यासाय, तुका म्हणे सत्य कर्म व्हाव्यासाय, तुका म्हणे कावळा दिसायला चांगला नाही पण त्याचं सत्य कर्म आहे, तो पिपळाला जन्माला देतो. मधुमक्खी दिसायला चांगली नाही पण तिचं सत्य कर्म आहे, ती दुसऱ्यासाठी मध तयार करून देते. आयुर्वेदात म्हणजे आरोग्यासाठी आहे आणि देवाच्या पूजेत सत्य कर्म आहे. उष्ट आहे पण गाईचं सत्य कर्म दूध आहे. प्रेताचे कपडे आहे पण स्वतःसाठी मरतो, दुसऱ्याला उघडं ठेवू देत नाही, हे त्याचं सत्य कर्म आहे. आपलं कोणतं सत्य कर्म आहे? इकून घेऊन जायचं आणि तिकून करून आणायचं. म्हणजे माझ्या भावाने केलं. भावाला बँकेत कोणी उभा करीत नाही, कर्ज तर लांबच राहिलं, सुट्टी. आपले सत्य कर्म, आपलं सत्य कर्म सांगू काय घेतलंय सत्य कर्म. एक प्लेट जर हारली तर 8 दिवस शेदीन. कोणा नेली, कमवून नेली, कशी नेली, काय घालून नेली, कशी सरली प्लेट, ती बी केसवर घेतली राहते. आपलं सत्य कर्म आम्हाला शाळेतच शिकवलंय. भारत माझा सारे भारतीय माझे, वर्गातच भांडण. आम्हाला शाळेतच शिकवलंय खरा तो एकची कंपात चोरी. कुठं हल्ला? अरे सत्य कर्म त्याला म्हणतात ज्याचं सुंदरताने नुसतं शरीर सुंदरतेत नाहीये, त्याचं आचरण सुंदर आहे आणि त्या आचरणातून त्याला कळतं कोण्याही जीवाचा किंवा आपल्याकडून आलेली संपत्ती आहे ती कुठं खर्च करायची, ती धर्मासाठी. मग जो धर्माचं रक्षण करतो त्यासाठी खर्च केलं जाते, त्याला सत्य कर्म म्हणतात. म्हणून 2च गोष्टी सत्य आहे, एक धर्म आणि दुसरा देवाचं नाव. सत्य नाम सत्य साच खरे नाम विठोबा, नाम विठोबा देवरे, नाम विठोबा देवरे, सत्य साच खरे नाम विठोबा देवरे, नाम विठोबा देवरे, नाम विठोबा.
सत्य कर्म आहे. म्हणजे कर्म दिसत नाहीये पण असल्याशिवाय. आता पहा काही कर्माचं फळ दिसत नाहीये. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी तुळशीच्या झाडा दुरून नगाले शिंतोडा का द्राक्षाची आबुडा दूधची घाली. द्राक्षाला जर दूध घातलं तर द्राक्षाचे फळं गोडही होतात आणि मऊही असतात आणि दिसायला चांगले येतात, त्याचं फळ दिसतं. पण तुळशीला घातलेल्या पाण्याचं फळ दिसत नाही ते फळ नाही का. जे ताबडतोब दिसतं ते लवकर संपतं, जे दिसतच नाही ते आयुष्यात होतं. म्हणून कर्म हा सावय पदार्थ नाहीये, तो दिसणारा पदार्थ नाही. सत्य कर्म सावय पदार्थ नाही. अशी काही वस्तू ज्या सावय नाही त्या दिसत नाही. आता ही माईक दिसतं, ही जाहिरात दिसती, माझ्या पुढे पाणी ठेवलेलं दिसतं, आमचे मृदंगाचार्य दिसतात, ही गाणारी तुम्ही बसलेली दिसतात, हे दिसतात फक्त. दिसणं म्हणजे कर्म नाहीये. कर्म हा कर्मीच्या आश्रयाने राहतो आणि धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो. गंध लावणं धर्म आहे का परंपरा आहे? धर्म आहे ना. माळ घालणं हे धर्म आहे, पण माळ घालून दारू पिणे हे अधर्म. कळलं? धर्म असं काही दिसल्या जात नाही. धर्म हा धर्मीच्या आश्रयाने राहतो आणि कर्म ही कर्माच्या आश्रयाने राहतो. जर कर्म चुकलं तर मग भोग आले, मग उपजले मेले आईशी किती क जाते. म्हणून कर्म आणि धर्म कळला पाहिजे. ज्याला कर्मही कळलं ज्याला धर्मही कळलं, मग त्या साधकाने विचारलं आम्ही कर्म करायला तयार आहे, मग तुम्ही सत्य कर्म करा. ते म्हणले नाही केलं तर घातलिया भय. मग सत्य कर्म करा. ते म्हणे कर्म याच्या अगोदर कोणी केलं नाही का? ते म्हणले केलं ना रावणाने, पण सत्य नाही केलं. रावणाने कर्म केलं, यज्ञ केले नाही का रावणाने? केले. व्रतवैकल्य केले नाही का? केले. त्याने देव प्रसन्न करून घेतला की नाही? आपली तर काहीच तपश्चर्या नाही महाराज रावणाच्या वतकी, काहीच नाही. 10 तोंड होते रावणाला. राज घातलेला मुकुट उद्या घालीत नव्हता, म्हणजे रोज 10 मुकुट एका टायमाला घालत होता. पण जेव्हा एक रोज भगवान शंकराला शिर कमळ वाहत होता, एक फुल कमी पडलं तर त्याने त्याचं शिर वाढलं. आपली एवढी भक्ती का? आणि मग ना पशुपतीनाथाची 16 सोमवारी असा आनंद होतो. म्हणजे तुमच्या घरी ना आमच्या घरी नाही काय? आमचे ना बी 16-32 केले सोमवार, वंदा केले. एकदा मला कुठं कीर्तनाला जायचं होतं, मला वाटतं शेवगाव तालुक्यात काल्याला जायचं होतं. मी तू काय कर, मला तर सकाळी फराळच करून दे, कारण काल्याला गेलं ना तिथे गेल्या लोक आहे ना लगेच कीर्तनाचा टाईम होऊन जातो. मला दम निघत नाही. तो ती करून देते, पण मी आत्ता देवपूजा करून येते, आत्ता येते महादेवाला पाणी घालून बेलं. आणि मी तिथं लय गर्दी होईल. नाही ना, मला कोणी बी नंबर लावून दे. खरंच लवकर नाही आली महाराज. मी निघून गेलो. आमचं लय अवघड आहे. आम्ही कधी टाईम आला होतो. टायमाला आला का टाईम झाला का आम्हाला पहिले धाक पडतो कीर्तन केलं पाहिजे. कीर्तन केलं का कार्यकर्ते म्हणतात जेवून घ्या. मग जेवणाचं आम्हाला लांब जायचं राहतं. मग आम्ही काय म्हणतो जाऊ द्या, आता आम्ही घरी तसेच जातो. घरी जर आम्ही गेलो ना, आपण म्हणलं मला जेवायचं आहे, फोन नव्हता करता येत का? मग करून नसतं ठेवलं का? आम्ही कीर्तनात कसं काय फोन करा हे बी त्यांना कळत नाही. मग आपण म्हणा कर ना, मग ती दमल्यावर राहते शेतातून, मग नुसतं करू मग टाकू घे करू मग द्वांदा म्हणलं आपल्याला वाटतं याच्या जीवाला जाऊ दे, खा बी 2-4 शेंगदाणे झोपा. सकाळी पुन्हा धाक. असं सकाळी कीर्तनाला गेलो, एक हॉटेलवाला ओळखीचा आहे बिडकींच्या पुढं, त्याला फोन केला, मला आज वडापाव खायचा तुझ्याकडे. त्याला एवढा आनंद झाला, त्याने ती कढई चांगली धुतली, 9 तेल टाकून मला वडापाव करून द्या. एकाने इकत खाल्ला, पाठ्या फुकट खात होता, पण इकत वाला माझ्याजवळ येऊन वाटलं, महाराज तुम्हाला शोभत नाही राव म्हणे असा ढाब्यावर वडापाव खाणं. म्हणलं काय झालं रे? ते नाही ना, पण चांगलं नाही वाटत. म्हणलं झालं काय? ते नाही शोभत नाही. म्हणलं मग पुढं जाऊन मुरुम खाऊ का? काय माहिती आमच्या काय अडचणी द्या. हे अडचणी आहे महाराज. हिस्टीचा डाव ठेसता महाराज तुम्ही माझे पळते करून मला बसत चालत
त्यात क्रिकेट चालू होतं बा. सहज टाईम झाला कीर्तनाचा. म्हणलं तर शिकवू त्याला लय 2 मिनिटं मला पाहू दे. म्हटलं मी टी व्ही पाहत तिथं विचारलं का राव महाराज सोबत तुम्हाला टी व्ही पाहणं. म्हणलं मी भारताचा आहे आणि मला भारताचा स्वाभिमान आहे. ज्या देशाविषयी आमचा वैर आहे त्या वेशाला हारलं पाहिजे हे आमची भूमिका म्हणून पाहतो. म्हणजे आम्हाला आमचं काहीच स्वाभिमान नाही. सगळं तुमच्यासाठी. संध्याकाळी जाऊ मी कीर्तन आलो पाण्याच्या. संध्याकाळी जेवायला उठलो म्हणलं मस्त जेवण केलं. आता सोमवार सुटल्यासारखा वाटतो. भाग्यवान आहे तू. 16 सोमवार करून राहिली पशुपतीनाथाचं. याच्यात कितीतरी बाया आहे डबल केले पण त्यांना कधी महादेवानं पशुपतीला नेलं नाही. तू एवढी भाग्यवान. तू द्वंद्वा नेपाळला जाऊन आली. ती द्वंद्वा गेली पशुपतीला. खरंच भाग्यवान आहे. पण महादेवाला हेच कळलं नाही हिला तसंच ठेवायचं होतं. पती नव्हता द्यायला पाहिजे. तिने आज का भद्र बोलता. म्हणलं तो पशु काय माहिती पण ह्यो पती उपाशी होता ना. निर्मल पशुपतीनाथाची उपाशी सोडून द्यायचा. निर्मल पशुपतीनाथाची पती गेला ना उपाशी. काय करते तर कर्म चांगलं नाही नसतं पशुपतीचे. तुला उपास आहे का याला. हे कोणामुळे अरे कर्म सत्य कळलं पाहिजे. पशुपतीचा करायला विरोध पण हा बी उपाशी नाही ठेवला पाहिजे. आणि त्याला बी नाही तुझं नांगूळ घातली तर तूही ठाई तुका पडो नाही देत चुका. तर पशुपतीनाथ म्हणून चांगला आहे तेव्हा तो पार्वती जवळ बसून घेईन. नाही तर म्हणून पार्वतीला बोल सदानंद उचल ताळी लाव भंडार घे फबर आम्ही आहे नुसते तू जायला उचल बोल सदानंद. मला कधी कधी ते म्हणायला लागले तुला वाईट वाटतं. काय म्हणजे हर हर महादेव चिंतामण हर हर महादेव. हा चिंचान मोर्या बाहेरचा आहे का देव. तो बैरोनाथाचा आहे. आम्ही त्याला जोडलो बाहेरचा. अरे बाहेरचा नाही तो. नाही शब्द गुतागुतीचे. आपलं चिंतन महत्वाचं आहे. सज्जन माय बापा साधकाने विचारला मी करायला तयार आहे. करत असताना नाही केलं तर आम्हाला नरकाची भीती आहे. पण आम्ही सत्य कर्म करायचं कसं. ते म्हणले जे सत्य करतात त्याला करा. मग करायचं कोणाला. महाराज म्हणतात मागे पुढे उभा कोणाला सत्य कर्म करायचं तयाचा हरे का वाटे
ज्यांच्या मागं पुढं देव आहे, ज्यांचं सर्व समर्पक भाव देवाला आहे, आणि जे देवा सर्व देव त्यांचं करतो, आशाला सहकार्य करा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे वाढले काहीच साकडे वाढले विष यहत जात झाला नारायण, विष यहत जात झाला नारायण. काहीच साकडे काहीच साकडे वाढले विष यहत जात झाला नारायण, विष यहत जात झाला नारायण, नारायण झाला नारायण. ज्यांचा निर्वाणी गोविंद, ज्यांचा निर्वाणालाही गोविंद आहे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, ज्यांचं सगळं कार्य देवासाठी आहे, अशाला सारे. ज्याला कपडे नाही त्याला कपडे द्यावा का, ज्याला लई आहे त्याला, ज्याला जेवायला नाही त्याला जेवायला वाढावा का, जे घरून जेवण आलंय, जे घरून जेवण आलं त्याला माणसं होती जेवणार जेवण तुम्ही मी जेवण काय अर्धशी. आणि जे गल्लीत म्हणतं माय वाढणं अर्धी भर शिळी भाकर वाढणं माय वाढ पाळती माय वाढणं माय वाढणं ग. हे आमचाच घर दिसला का तुला, काम करायला काय होतं, आपल्याला काय करायचं, ती करू नका वाढा, वाटलं तर वाढ न तर हात जोडा. आळंदीमध्ये जेव्हा आम्ही मधुकरीला जायचो ना महाराज, जर एखाद्या बाईकून मधुकरी नाही झाली ना तर ती समोर येऊन हात जोडून सांगायची आज माफ करा, तिच्या डोळ्यात पाणी दिसायचं. मग तुम्ही म्हणाल मधुकरी काय सगळ्या घरी मागितल्या जात होती का, सगळ्या घरी मधुकरी नव्हती महाराज. आळंदीच्या भोवती जेवढी गावं आहे त्यांची परंपरा अशी होती की जर भाऊ वायली निघले तर कोण पहिले आळंदीची मधुकरी देईन, तिथून वाटण्या व्हायच्या. मग तो म्हटलं की मी देईन आणि घ्या बाबावर. मग त्याचीच असे सगळे घरं नाही. आता एवढ्या गल्लीत फक्त 3 घरं लईच बळ केले, तर एका गावात 40 चपात्या मिळायच्या फक्त. 15 दिवसाला एका पोराचा नंबर यायचा. आणि त्या बाईनं नाही केली ना, इतकं वाईट वाटायचं तिला. मग ती काय करायची, साखर तरी देईन, एवढी शेंगदाणे तरी देईन, नाहीच कसलं ना. मग का ती करू शकत नव्हती तुम्हाला सगळ्याला माहिती. हा जर करायचंच नसेल तर हात जोडून सांगा महाराज आजचे दिवस 4 दिवस माफ करा. मग ती शेजारने सांगा नाही माझ्यावरचे 4 दिवस माझ्या घरी आणून, त्या बाईनं आणून द्यायची. याला म्हणतात मधुकरी. म्हणजे मधुकरी. मधुकरी शब्द हा कसा तयार झाला, मध अधिक कर, कर म्हणजे भोंगा आणि मध म्हणजे शोषण करणारा. तुम्ही पहा भोंगा फुलावर बसला का ते असं एकदम बसतो का फांदी वाखायसाठी, कधीच बसणार नाही. हेलिकॉप्टर सारखं गुंग 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 आला एक पाय टेकीन गुंग 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 गुंग, मग दुसरा टेकीन गुंग 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 गुंग, मग दोन्ही पाय टेकीन, दुसरे 2 टेकीन, 2 सोंडा बाहेर काढून हल्लाच सोंड काढीन अशी काही. फुल बी तुटलं नाही पाहिजे, ते बी खाली वाकलं हल्लाच मत कर. फुलालाही त्रास नाही आणि त्याला घेऊन जायलाही. याला म्हणतात सत्यकर्म. काय पैसे लयच कीर्तन केलं तो, ते दान नाही ठरत, ते बेकरड ठरत. जे अंत करून दुःख करून दिल्या जातं ते दान नाही ठरत. प्रेमान ते फुलाला तारास आहे काही, आणि त्या जो ओढीतो त्याला जर तारास झाला असता. आता बघा आणखी सांगतो मी, चटकन लक्षात येईल. मधुकरी म्हणजे शेतकरी जर गाय घ्यायला गेला बाजारात, आता म्हणजे महाराज शेतकरी जर गेला ना ते वंगळ गाय घेतो. मग ती वंगळ गाय घेतली की तिला खाऊ पिऊ घालायचं, रतीब लावायचा, चांगलं खाऊ घातलं की ती ताजी लट होती. पुढं ती वेली
पण जेव्हा ती ताजीला ठेवून तिला सलाईन लावायचं आणि इंजेक्शन देऊन रक्त काढायचं, ती उभा राहीन का रक्त काढताना? ती म्हणून काढ 2 लिटर. ती उड्या मारीन, काढून देणार नाही. पण तीच जर वेली ना, तिच्या कासाला वासरू लावायचं, बाळानं घालता मस्त दूध. कधी कधी तर ऑटोमॅटिक दुधाची धारा निघते. तिला दुधाचा त्याग घे का भोग घे? तिचा दुधात त्याग आहे आणि रक्तात तिचा, म्हणून भोगात दुःख आहे आणि त्यागात सुख आहे. म्हणून आम्हाला त्याग करायचा प्रपंच सगळा नाही, आसुरी संसारी. सगळं जर दिलं तर आपण तुकोबारा व्हाय इतके नाही ना. वाटतं फक्त आपल्याला पूर्वीच लग्न झालं की मी मोकळा होईन. फराळच कोण न्यायचं? 15,000चं फराळाचं नेऊन बी सासूला पुरवत नाही. 15,000चं फराळ नेऊन बी 2-4 दिवसांत सासू चंद्रभागा. तुमचं एवढं आलं, आमचं एवढंच आलं. म्हैशे का कशाला उपास धरला मग? तिच्या बापात जेवढी मग तेवढं ती ना. लय पण तू 50 किलो आणून मांडव ना. किती आणलं? लोक कमीत कमी म्हणते ना चंद्रभागेची आहे ना, खरंच लय मोठं आणलं. कोणच नाव निघ. पण चंदी ही मला चंदी जाती मंदीला भेटायला. हिची चंदी तिला मंदी, हिची चंदी तिला चालून दे आपली धंदी. तो विचार. अरे ज्याचा निर्वाणी गोविंद आहे, ज्याच्या मागे पुढे उभा राहतो ना, ज्याला खरंच भूक आहे त्याला द्या. आणि आशाला जर सहाय्य केलं घातली भाई. महाराज त्यांचा देव माग पुढे आहे, पण मग त्यांचा देव का माग पुढे आहे म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करायचं. अभंगाचं 2रं चरण. यदशे चरित्र केले आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायण शब्द का वापरला. मला कधी कधी हा नारायण शब्द लय आवडतो. कधी कधी म्हणजे काय म्हणत खरंच नारायण शब्द का नारायण लिहिला? काल्याच्या कीर्तनाच्या चरित्रामध्ये कृष्णाचं चरित्र आहे का नारायणाचं? मग महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं? यदशे चरित्र केले कृष्णे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला कृष्ण अवतार. असं नारायण का म्हणलं? कारण नारायण 4 अक्षरी आहे. नारायण किती अक्षरी आहे? 4. आणि 4 मध्ये सगळं आहे. पुरुषार्थ किती आहे? 4. धाम किती आहे? दिशा किती आहे? 4. वेद किती आहे? 4. वर्णाश्रम किती आहे? आश्रम धर्म किती आहे? 4. सगळं 4 मध्ये. आणि आयन म्हणजे येणे. धर्माच्या पालनाकरता अवतार घेईल, पण कुठेही घेईल. ब्रह्मचारी जीवनात बी धर्म आहे. ब्रह्मचारी जीवनामध्ये नीती महत्वाची का नाती महत्वाची आहे? नीती. नात्याला काय करतात? आणि नात्यात जे जे पोरं गुंततात आणि ज्यांना मायबाप गुंततात ना, ते पोरं शिकत नाही. पोरग शाळेला टाकलं ना, त्याच्यावर जादा नात्यातले गुण नाही गायचे.
म्हणे अरे तुझ्याकडे भेटायला ना त्या मावशीला आठवण काढली ती रे ती म्हणे 2-3 महिने झाले भेटला नाही मग चाल बाबा सुट्टी आहे तुला तर ती घरी आणलं ना त्याचे 4 दिवस अभ्यास पुढत मग होतं नापास मग पोरगा काय करतं फुगे घ्या फुगे फुगे घ्या हिलाही का यानंही की नाही काय लावले त्याला फुगे ते चांगला अभ्यास करतात नाही त्या मावशीतला जीव लावा मावशीतला जीव येतो शिकणार झालो क्लासहून अधिकारी झालो जाय ना त्याच्या कॅबिन मध्ये ते चटकन त्याचा मुकुट काढीन आणि मावशी डोक्यात ठेवीन माझ्या मावशीमुळे मी मोठा झालो लय जीव लावला तिचा जीव लावला नीतीची गरज आहे त्याला नात्याचं छळू नका म्हणून आपली संस्कृतीच पहिल्यापासून होती पोरं लांब शिकवायचे अरे एवढा जगाचा चालक मालक त्याच्या मायबापानं सुद्धा त्याला शाळेत ठेवलं संदीपान ऋषीच्या कारण ब्रह्मचारी जीवनात ताकद राहते अभ्यास करायची आता मला बाजार म्हणले करण्या शेडच्या वया पाठ किती कर रोज कीर्तन ऐकतो पण जेवढं तर तेवढंच सांगतो नवीन पाठच होत नाही नुसतं ऐकतो आपलं गाडीमध्ये कीर्तन कोणाचे होय ना आपण संध्याकाळी हे सांगू म्हणतो आठवतच नाही पानाला पान चिटकतो बुद्धी म्हणून ब्रह्मचारी जीवनामध्ये नीती महत्वाची आणि गृहस्थी आश्रमामध्ये नीती महत्वाची की नाती महत्वाची दोन्ही महत्वाचे आहे आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये नीती महत्वाची तिथं नाती महत्वाची नाही म्हाताऱ्या माणसाला काय करायचे नाही नाती कारण त्याचंच नाव आहे ही माझी नाती हो मा आता ह्याला नातून नातीत होता तो आपलं मंदिरात जा रामकृष्ण हरी सगळ्यात भारी ते तिथं भारी कोणाची गाडी चालली एकत्र शकते त्यांनी घरी घेतलं का तू मंदिरात बसेल का आता काय करत तुला कोणी घर घेऊ कोणाचं लग्न हो हे जेव्हापासून हे 60-65-70 झालं का तेव्हापासून आम्हाला कधी कधी लांब गाड्या नेता येत नाही मुंबई सारख्या ठिकाणी रेस्टीनं जायचं म्हणलं ना महाराज असं जड जातं अशी म्हातारी बाया माणसं सोडत येऊ गाडी डॉक्टर साहेब हावलं बाबा आणि ज्याचं खोटं आहे आणि तिच्या आधावारी नाही ज्यानं खोटं केलं त्याच्या आधावारी काय सत्य कर्म आहे त्यांचं गायचा त्यांचा विषय नारायण त्यांचा तू आली म्हणे मी आली मी गेली म्हणून तू गेली तू आला म्हणून तू येतो मी आपलं मी आपल्याला हे चोट्या खरं करून जाय मग देव म्हणत तू खरा आहे ज्याची खरी त्याच्या भाई काय ज्याचं खरं आहे तो चटकन चाड्यावर म्हणतो कंडक्टर साहेब हे तिकीट पाहून घ्या मला जागा मिळाली पाहिजे पटकन आणि ज्याचं खोटं आहे ते जागा धरतात मग ज्याचे खरे कागद त्यांचे येणार आहे भाई ज्यांचे खरे कागद त्यांचे येणार आहे भाई ज्याचे नाही जे घेतले तेवढे बाद झाले आपला विषय तो त्यांचा विषय झाला नारायण का वापरला कारण नारायण शब्द म्हणजे आयन पहा तुम्ही कुठलाही मंत्र पहा तुम्ही ओम नमः शिवाय याच्या शेवटी काय येतो नारायणाच्या शेवटी ये ओम नमो भगवते वासुदेवाय आलं पाहिजे जिथं आयन आहे ज्यांचा विषय आयन म्हणजे देवाला विषय देवमय विषय झाला देवाला चाका मारतो त्यांचा विषय नारायण होतो त्या तुकोबरायांच्या चरित्रामध्ये तुकोबरायचा आचार्य होता शिवबाकासा तो नेमाने पकवास तेव्हा लाकडी पकवास कमी होते मातीचे पकवास असायचे आणि ते जपून वापरायला लागायचे आणि फुटू नये म्हणून आणि पण तेव्हा ज्याचं त्याचं टाळ झालं त्याला घेऊन जावं लागायचं तुकोबराय आपला येण्याची पळ घेतली की नाही हे पकवा टाळ बरं ते कीर्तन रोज ह्या गावचे त्या गावाला असायचं पै जावं लागायचं कधी कधी बैलगाडी घोडा चांगला भेटायचा आणि मग अडचणीची शिवबाकासाराचा व्यवसाय होता बांगडे ऐकणं तेव्हा दुकानात नव्हते तेव्हा बलुतेशाही अशी होती की महाराज घरोघर जावं लागायचं प्रत्येकाला केस कापणारे घरी येत होते म्हणजे दुकानात तेव्हा नव्हत्या आणि म्हणून याला बांगडे ऐकायला गेला का किंवा असं बांगडे ऐकणार ना आयन वापरत होता बांगडी ज्याला गरज आहे त्यांनी या ना धमाक आहे फक्त धंदा आहे बांगडी
होतं त्या बांगड्या भरत होते. दुसरी येत होती, बांगड्या घ्या बांगड्या कवशे. लोक तिची बांगड्या चांगल्या घे म्हणे. आयन म्हणजे येणे. म्हणून जो येतो तो देव. देव घरा आला भक्ती सन्माने, देव आला घरा आनंदाची आगावा. भाग्य त्याच्या दैवा देव आज, भाग्य त्याच्या दैवा देव आला, भाग्य त्याच्या दैवा देव आला. देवाला घरा देवाची आगावा, देवाला घरा देवाची आगावा. कोणता देव आला? नारायण विषय तो त्यांचा. कोणत्या देवाविषयी त्यांचा विषय त्यांचा झालेला आहे? नावडे त्यांना बाकी. तो देव नारायण आहे. त्याचे प्रत्येक नाव विश्वंभर. नाव तशी करणी, नाव तशी करणी असली पाहिजे की नाही. नाव पंढरी ना चालला बोंबील खा, काय कामाचं? नाव शांताबाई पण भांडायला उठले तर कुत्रीचे आहे. नाव सुलोचना पाहते मुंबई पुणे, कशाला पाहते? नाव गंगाधर म्हणे आंघोळ नाही मायना, कशाला गंगाधर? मी जाणार म्हण कुंभाला गंगेला जायला. 4-5 कीर्तन लोकांना तारखा दिलेलेच वाटलं. काय करू? मी सांगत होतो घेऊ नका रे, देऊ नका म्हणून ऐकत नाही ना महाराज. गेलेच गेले पण नाही जात तोडलो तो. काही अडचणी येईन म्हणून आल्या अडचणी, पण बघूच काहीतरी. जाऊ दे आपला विषय लांब जाईल. आयन म्हणजे येणे. मग तो येतो तो देव कोणता? ज्याचा विषय होतो. मुख्याला किंमत आहे उपाला, मुख्याला. मग उप कायसाठी राहते? काही उपदेव नाही का आपल्यात? ती तेवढ्या पुरते. आता समजा लहानपणी जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत जावळं लहान मुलाचे काढून टाकतात. त्याच्या पाठीमागं काही भौतिक कारणे, काही आध्यात्मिक कारणे पण काढतात. 5 वर्षापर्यंत लेकराचे जावळं काढतात. आता काही काहीला काढून ठेवतात घरात, मग पार लागण्याच्या टायमालाच काढतात. आम्ही काढून ठेवलेलं आहे. चालत नाही महाराज ते. 5 वर्षापर्यंत देऊन टाकत जा. ज्याला होतील त्याला. आता आपली काय मोठं जाय बरं. मग 5 वर्षाच्या त्या पोराचे जावळं दे. तर तुम्ही सांगा नंतर ती बाई त्या पोराला दर्शनाला घेऊन जाते का? त्याचं काम झालं. केस दिले मी तुला घेईन भात झालं. तो घेतो डोरलं तो मा सरलं. मग काही देव तेवढ्या पुरते, त्या आसरा तेवढ्या पुरते. हे उपदेव आहे. हे लागतात तेवढ्या कार्यासाठी. मामा मुख्य आहे लग्नात का उप आहे? उप आहे मामा. जर मुख्य असतात मग मामाचे सगळे फोटो काढायला लागले. नवरदेव नवरी काय आला? मामा उप आहे. तेवढ्या तो उभा आहे. मामासाठी फोटोग्राफर आहे का नवरदेव नवरीसाठी? काही नाही. हे बी कळत नाही. ते फोटो काढायसाठी मध्ये घुसत. मा कसा निघाला कोणी विचारतो तुला? जेव्हा चेक करायला तेव्हा कट करून टाकेल. 4 बाऱ्या घेतला भाऊ ना. 4 बाऱ्याचा अनुभव, 1 बाऱ्याचा नाही. हजारो काढायला तुम्हाला कोणाला काढायचे मोकळी जागा राहते. पण आम्हाला माहिती किती काढायचे, किती कट करायचे. मग एवढे काढे तर 70,000 पुरत नाही भाऊ. त्या फुट्टूत मध्ये जर 70 घातले तिकडे किती दिवस कीर्तन करावं लागेल? 70. मुख्य आहे. तसं लग्नामध्ये नवरदेव मुख्य आहे, मामा उप आहे. मग उपानं उपसारखंच राहणार. मामानं जास्त जर भाषेच्या लग्नात जास्त जर पुढं केलं तर दुःखी कोण होतं? तुम्ही कोणाचे मामा पाहिले नाही का? मामा तुम्ही जास्त जर मामाने भाषेच्या भाषेच्या लग्नात जास्त जर लक्ष घातलं ना तर भावकी बाजूला होती महाराज. छटकन भावकी होती. त्याला पाहुण्या रावळ्या पण करून घ्यायचं ना. मग आपलं काय काम आहे तेवढं पहा. ही व्यवहार कळतो तुम्हाला का? ते बी सांगू कीर्तना. 5 लग्न केले मी म्हणून सांगतो. आम्हाला फक्त सुपारी फोडायला ना गो भरायलाच ठेवा लागत. तेव्हा काय लागे मी जातो पुढे भेटीला. मी घालतो टोपी टाकलं तर भावकी म्हणते ना. तर पाहुण्याला म्हण तूच घालतो पाहुण्याला टोपी टाकलं. आम्ही भावकी जातो घरी. आम्ही आहे अक्षर टाकायला कट्टून जेवायला. भांडे बी तूच उचलून टाक गाडीत. भांडे भावकीला उचला लागते. टोपी टाकायला कोणाला घाल लागण? पाहुणे समोर जायला कोणाला जायला लागण?
काही काही बाहेर राहते मामाच्या हाताने करताना आयुष्यभर पसतात. आमच्या भावकी अशी हातच लावू लागत नाही. कशी लागण हात लावून? तो हात लावून द्याला नाही, तो भावाच्या हाताला लावलं, हाताच लावू लागत नाही. सगळं शिका लागत कीर्तन, तेव्हा कीर्तन होत. चुकत ते म्हणून नाही भावकी लागत. महाराज गरजेची भावकी, भावकीशिवाय लग्न गोड दिसत नाही. एक पाहुणा वाढत नाही, भावकीमुळे 10 पाहुणे वाढते, 10 मित्र गावातले येते. जर भावकीला नाही धरलं ना, ते तुला जायचं का, जा मला नाही जायचं, तू नाही तुम्ही गावाला. मग मुख्याला किंमत, उपाला किंमत. मग उप कायसाठी असतं? नाद मोडायसाठी. तसे बाकीचे देव नाद मोडाय पुरते. यांना मंडोळ्या कोणते? कागदाच्या बोडून नाचतो. पण मुख्य आहे, आमचा देव मुख्य आहे. आणि त्याचा जर विषय झाला ना तर मग मागे पुढे. त्याचा जर विषय झाला ना, नावडे जनधन, आणि त्याचा विषय झाला ना तर मग तो विषय तो त्यांचा झाला नावडे. मग पण तो देव नारायण. मग नारायण हा विष्णू सहस्रनामातला 1000 नाव. मग त्या नारायणाला नारायणी सुद्धा म्हणतात. मग नारायणी कोणती? अनादि निर्गुण निर्गुण प्रकट भवानी. आदि निर्गुण निर्गुण प्रकट भवानी. महिषासुर महिषासुर मर्दाना कोणी. हो महिषासुर मर्दाना कोणी. तापाची तापाची गणावया झाडे. तापाची तापाची गणावया झाडे. सज्जन माय बापा, किती खरं आहे किती खोटं आहे ज्ञात नाही. पण मी ज्या संप्रदायाचा विषयभर वारसा जपतोय, माझ्या संप्रदायामध्ये देव अंगात येत नाही, उलट मागे पुढे उभा योगक्षम त्याचा वाटदारी करी. म्हणून आमचा देव मागे पुढे उभारून काम करतो पण येत नाही. आणि ज्याच्या येतो त्याला त्याचा लख लाभ. आपल्याला उपदेवाचं नाही राहतो. आपण मुख्य माणसं. एक सरकार 5 वर्ष टिकलं, त्यांच्याकडे उप नव्हतं. आता 2-2 उपाय नाद मोडायसाठी. तसे नाद मोडे हे उगाच म्हणे. उगाच ती बाई जर शिकता येत नजर झाली का लगे बाय म्हणजे लावलं का मग ती जर शिक जादा आलं ती जादा आली की मग बाई कुकू लावलं. कुकू लावायचं झालं का मग ती म्हातारी म्हणते अगं आईचे केस मोकळे सोडा. केस तरी पाहिजे ना मोकळे सोडायला. जुन्या काळात शेम्पू नव्हता आणि टेम्पो नव्हता तरी एवढे केस होते. आता शेम्पू टेम्पो तरी बकरी काय घे तुला येण्या घालायला केस फुले. मारला ना समोरच्या अंगाला केस टक्कन लागत होते. आता नुसते डोळे. आणि मग म्हातारी म्हणते आई मोकळी खेळा, आई मोकळी खेळा. मात्र ऐका लागल का नाही तिला. सोंगे धोंगे जोडे हरी न जोडे सोंग केल्यानंतर ते करावं लागल का नाही. वाळली बाई असली की जागीच म्हणजे वाळी असली चांगली कुदत मोज दांडगी असली जागीच जागीच काय नसेल. जेव्हा कुदायला लागली मी पाहायला होतो वाजवणारा आमचाच होता. जेव्हा वाजवणारा आपल्याला काही येत नाही का. मारायला माझा माझा आई
बाबाजी बाल आखाडे घा तुला विकत एक तर मग गेम सुरू म्हणून यांना लागलं अशी उड्या मारायला लागली का मग गेलं मग लईच उड्या मारायला लागली का मग म्हातारीला पुळ काय आई शांत व्हा आई बाळकाने केलेली पूजा मान्य करून घ्या काही चुकलं उकलं कोणाला सांगा म्हणलं बाकीचे कशाला सांगते किती दिवस झाले तरी सांगत येणार अरे ज्याचा विषय त्यांचा झाला ना देव त्याला नावडे जन पण कोणाला नावडे प्रल्हाद जनक विभीषण संपला. अरे ज्याचा देव झाला त्याला नावडे जनधन माता पिता. जन का नावडे जन हे सुखाचे दिले घेतल्याचे म्हणून नावडे. नावडे माता नावडे पिता. कोणाला माता पिता सकल तीर्थाची धुरे पण जे देवापर्यंत जाऊ देत नसेल ते नावडे. मग कोणाला नावडे? प्रल्हाद पिता. प्रल्हादाला पिता का नाही आवडला? देवापुढे जोडला. प्रल्हाद जनक विभीषण बंधू. विभीषणाला भाऊ का आवडला नाही? देवाकडे जाऊ दिला नाही. राजमाता निंदू भक्ती केली. भरताच्या बाबतीत सांगतो मला एकच माझा संपला टाइम आहे. प्रभू अयोध्येत येतात. अयोध्येत आल्यानंतर भोजला मोठा भगवंताचा सत्कार केला जातो. काही माता प्रभू रामचंद्राजवळ येते, गळ्यात पडून रडते, सांगते प्रभू हे प्रभू. प्रभू म्हणतात मातोश्री काय म्हणणं आहे? काही नाही, फक्त माझ्या भरताने एकदा आई म्हणावं. काय म्हटले मातोश्री तुम्ही? काही नाही, फक्त माझ्या भरताने मला एकदा आई म्हणावं. प्रभू म्हणतात मी म्हटलो की तुला आई नाही, तू म्हणणारच आहे, पण मला फक्त भरताने एकदा आई म्हणावं. प्रभू हात जोडतात. भरता म्हणणार एकदा आई. हे भरता म्हणणारे एकदा आई. भरताने खाली मान घातली. प्रभू म्हणतात भरता अरे मी तुझ्या पुढे हात जोडतो, म्हणणं एकदा आई. भरताने खाली मान घातली, आपले डोळे अशी दाबून धरले, टपटप डोळ्यात पाणी वळलं आणि प्रभूला सांगतात प्रभू कोणत्या तोंडाने आई म्हणू? प्रभू म्हणले म्हणजे
अरे ज्या जगाच्या चालका मालका करता रामासारखा राजा पुन्हा होणार नाही, रामासारखा मुलगा होणार नाही, रामासारखा भाऊ होणार नाही, पण माझ्या आईनं फक्त पुत्र नात्यापोटी माझ्या आईपणा हिसकून घेतला. म्हणून मी आई म्हणणार. प्रभू हात जोडतात. प्रभू तो माझ्यासाठी एकदा आई म्हण. जेव्हा नुसतं भारताने एकदा आई म्हटलं, तिनं आपली चूक कबूल केली, ती आई. काही नाही, मांजरीन उडी मारली इकडून तिकडं, तिला जागा झाली ना आता वर जायला, तरी वरच पाहू राहिली. वर त्याला पाहणं येतो का नाही इमान घेऊन, येईन ना आपल्याला इमान कागदाचं. आई प्रल्हाद जन विभीषण बंधू, पण न आवडे जन, न आवडे धन, न आवडे माता, यांना सहाय्य करा. पण ओळखायचे कसे? ओळखण्याकरता अबाधित सिद्धांत सांगितला. भक्ताईशी जाणार उदास, ज्याच्या जीवनात आशा निघून गेली, आशेची बांधली तुका म्हणे पास, सप्तपाश, पुत्रपास, दारापास, स्वजनपास, ब्रह्मपाश, असे बरेच पास आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असे बरेच पास त्यागणारी मंडळी आहे. गाडगे बाबा नावाचे एक सत्पुरुष होऊन गेले. कीर्तन रंगात आलं आणि कीर्तनामध्ये चिठ्ठी आली की बाबा कीर्तन बंद करा, तुमचा मुलगा वारला. पुत्रपाशात अटकले नाही, उलट त्यांनी कीर्तनात सगळ्याला म्हणालं, ऐका वरच्या देवाची तुटली द्वारी, खालचा देवा बोंब्या मारी, खालचा देवा बोंब्या मारी. अरे त्याची दोरी तुटल्यावर खालच्यानं किती बॉम्बे मारून काय? आईचे मेले कोट्यान कोटी, आता रडू कोणासाठी? पुत्रापाशात अडकले नाही. आता एकच वाक्य सांगतो आणि निघून जातो. जे जगासाठी जगले ते संत, जे जगासाठी जगले ते भक्त, जे जगासाठी जगले त्यांच्या वस्तू आजही वापरण्यात ठेवल्या आहे, त्या वस्तू ग्रहणात दाखवण्याकरता ठेवल्या. माझ्या राजा जगासाठी जगला, त्याचे वाघ नक्की साहेब सगळे ठेवले. आई साहेब त्यांच्या हातातली वस्तू का? ते जगासाठी जगले. त्यांचे पायातले पाय तर आपण पाहिले नाही, पण सोन्या चांदीचे करून ठेवल्या पादुका म्हणून आपल्यासाठी. जे स्वतःसाठी नाही जगासाठी जगले, त्यांच्या सोन्या चांदीच्या पादुका करून ठेवल्या आणि ते आपल्याला दर्शनाला आहे. जे स्वतःसाठी जगले त्यांच्या पादुका बामणाला आणलेल्या नव्या घेऊन, पण ठुल्या नाही. ठुल्या कोणी ठुणारच नाही. जर ठुले तर बापरे त्यांची चप्पल होती. जे स्वतःसाठी जगले त्याची भीती वाटते, जे जगासाठी जगले ते देव वाटतात. म्हणून आम्हाला देव कळला पाहिजे. ज्याच्यामुळे कळतो ते भक्त आहे. ते उदास असतात, पण उदास लक्षण कुणीकडे जाऊ नये म्हणून त्याला पुढचं जोडलं आशापास असतं. उदास तर मग ते हे बी करून येतं, तसा उदास नाही. त्या टायमाला त्याला कोणीच आवडत नाही. त्याला जर आवड असतं ती गटरीत काय पडलं असतं. ती घरी आली तर सोयीच येतं का? कवडो गाड, कवडो गाड. तिने कवडो गड वास पाहत. ती म्हणते काय पाहत तोंडाकडं? गब्बास मोठ्यानं बोलू नको. ते मी मोठ्यानं बोलत नाही. शेजारी पाजारी जागे होते, कवड उघडलं, आथून टाकलेलं आहे. पटकन जवान झोपा, मला कामाला झाला. तुम्हाला जेव म्हणणारे कोण? तुम्हाला आथून टाकणारी कोण? ती म्हणली कोणी? मोठ्यानं बोलू नको. ती म्हणली अहो नाही मोठ्यानं बोल, जेवून घ्या. तू मला जेव म्हणणार. ती म्हणली कोणी? म्हणजे चार चौघात लावलंय लगीन. ती म्हणली कोण? मी तुमची पत्नी. कोण? अहो मी तुमची पत्नी. हट, मी सांगतो तो कोण आहे. हो मी तुमची बायको. हट, मी सांगतो तो कोण. मी सांगतो तो कोण आहे. मी सांगतो तो कोण आहे. मी सांगतो तो कोण आहे. तो माझी मावशी. नाही टिपलं ना का मावशी मावसा. नाट्य धनाधन जान जानी जाणार धन ताराराम पम पम. अरे आम्ही तुम्हाला हाणलं तर तुम्ही कोणाला मी सांगू शकते. पाहणाला गॅस काहीच नव्हतं. दर्शिक मीठ कमी झालं ना, गेला पायाचा राग मारकडे चटकन मारली पान. पण तुम्ही आम्हाला हाणल्यावर आम्हाला नाक नाही सांगायला. किती बी लग्नात चालला काय झालं तर काही नव्हतं. गाडी लाद घातली.
सज्जन नाही बाप उदास लक्षण कुठेही जाईल. ज्याचं खरंच उदास झालेला आहे, कुत्ता जाण्यावर चमडा जाणे, जो खरंच उदास झाला आहे त्यांच्या आशा आणि पाच जातात, त्यांचा विषय नारायण होतो, त्यांचा निर्वाणी गोविंद असतो, तो मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो. अशा कार्याला सहकार्य करा. हेच भगवंतांचं कार्य आहे, हेच खरं कार्य आपल्याला करण्याची गरज आहे. आणि याच कार्यानं आपलं पुण्य आपल्या पदरात काढून घ्या. हाच सत्संदेश शिवेला पूर्ण विराम देतो. आनंद वाटतोय. तिथून बसलेली लोक खरंच भाग्यवान आहात तुम्ही, की तुमच्या अंतःकरणाची धर्माविषयी कळकळे ते आशिष टिको. ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. महाराजांची असणारी सर्व टीम, माईक सिस्टीम सहित आल्या महाराज थोडं वाईट वाटलं, पण खरंच तुम्ही मला शेवटपर्यंत साथ दिली. हे लय आदळत मी सांगितलं, मी कानात बोळे घातले, त्यांना विचारा आल्या ते भेट. कारण काय होऊ लागलं, आता मी 56 वर्षाचं झालो, आता मी आजाबी झालेलो आहे, माझ्या जीवर येऊ लागलं हे. पण काय करावं, पैसे मिळत म्हणून दम निघत. खरंच कीर्तन जीवर आहे, ते खरं वाटतं. काटाळा येतो उभारा जातो, घरी जात ड्रायव्हर ठेवा, ड्रायव्हर ते 2 ड्रायव्हर एकत्र कधीच चालत नाही. मी जर ड्रायव्हर ठेवला मग मला तेच विकून घात, तुम्ही पैसा टाका मग आमचं पटत नाही. मी एकटाच राहतो, मरू तरू जिवंत येऊ म्हणून. पण जेव्हा मला समाजात जातो मी, मला पैशाची गरज नाही, तुमच्या प्रेमाची गरज आहे. ते प्रेम देवासाठी करतात. तुम्ही एवढं प्रेम करतात, खरंच आपण सगळी तर कामाला आलेलो आहोत. घरदार सोडून तुम्ही इथं कायसाठी आले, कामाच्या निमित्तानं आले. आणि कुठंतरी राहायचे, रोटी कपडावर, हे दैनंदिन जीवनातल्या गरजा आहे, तुम्ही हे उभा केलं. आणि याच्यातून तुम्ही पारमार्थ करतात, हे तुमचं भाग्य आहे. कारण इथं काही नाही महाराज, स्वस्त काहीच नाही. इथं काय स्वस्त आहे? आमच्याकडं शेतात जर गेलो मी सहज 8 दिवसात भाजीपाला गोळा करून आणतो, पण मी जात नाही. कोरोनाच्या काळात एकही दिवस बाजार नव्हता, पण एकही दिवस भाजीपाला कधी राहायला नाही. 4 लोकांना पुरण एवढा घेऊन येत होतो. गेलो कोणाच्या मळ्या, हे एवढ्याला घेऊन येत होतो. शेजाऱ्याला बी देऊन देतो फुकटती, म्हणजे महाराज रोजच जा म्हणलं कोरोना म्हणून. काहीच फुकट नाही इथं, भाजीपाल्यापासून पाण्यापर्यंत. आज वाटत नव्हतं की बिस्लरीची बाटल 20 रुपयाला होईल, अरे पाणी 20 रुपयाचं पिण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. असं एकही फळ राहिलं नाही का ते कृत्रिमरित्या पिकवल्या जात नाही. असं एकही फळ किंवा एकही धान्य राहिलं नाही का त्याच्यावर औषध फवारल्याशिवाय, औषध दिल्याशिवाय वाढत नाही. आपण रोज विष पचवतोय, आणि विष पचवत असताना कुठलंही त्याच्यातून मिळणारं तेल कोणतंही चांगलं राहिलं नाही. सकस आहार आपल्याला मिळायला तयार नाही. निष्कृत्य दर्जाचं आपण जीवन जगतोय, विष प्राशन आपण क्षणोक्षणाला करतोय. म्हणून आपलं आयुष्य वाटतंय आपल्याला होईल, पण आपलं आयुष्य आपल्या हातात राहिलं नाही. आज रोज नवीन ऐकायला भेटतं, काहीच नाही महाराज, सगळं चांगलं होतं, बाप पण चांगला आहे, पण पोरगं नाही तर न पान पोरगं गेलं, हेच ऐकायला भेटायला लागलं. वयोवृद्ध होऊन कोणी कमी लोक मारायला लागली, पण आज तरुणी जायला लागली. अरे ही शोकांतिका या महाराष्ट्रात आहे. म्हणून माझ्या तरुणीला विचार आहे, मरायचं तर सगळ्यालाच आहे, कोणत्या टायमाला मरण येईल हेही सांगता येत नाही, पण असं मरा की आपल्याकडून सत्कार्य घडा, ती आठवण तुमच्या आमच्याला टिकावी, हेच सत्कार्य करा. आणि म्हणून सुनील महाराजाला द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांची टीम खरंच काही ठिकाणी एवढेले मोठेले वाजवणारे राहते, एवढेले मोठेले गाणारे, पण मजा नाही वाटत महाराज. त्यांचा दाग पडतो मला, कारण त्यांची इतकं मला येत नाही ना. ते आता तुम्ही कोठे चालला, मी म्हणलो माई सम गेली भाऊ, काय विषमते मुळ. या साधी वारकरी असतात, आम्ही साधे वारकरी जीवन जगणारी माणसं आहे. असं साधा परमार्थ करा, पण देवासाठी करा. हाच विचार सांगून बोलण्याच्या ओघात 5 मिनिटाच्या आता बोललो. प्रभूंना 5 मिनिटं आयुष्य दिलं. कशा करता? दुसरीच गल्लीत कचरा टाकायला, महानगरपालिका न्यायालयाला. माझंही अंगण साफ ठेवेल, आणि जर शेजारचं घरी नसेल त्याच्याही अंगणापुढं रांगोळी काढेल. होऊ द्या भांडणं. ती बाई जर गावून आली तिची रांगोळी दिसली का, ती घरात म्हणून जाऊ दे बाई किती ग भांडले ग, पण मी नसले माझ्या दर्शात ती चोरून तरी
कळलं पाहिजे हो. एक पोरगी म्हणे महाराज महाराज राहणार लगेच आकलीचा कांदा आहे. म्हणलं कसं काय? नुसताची हेल्मेट आहे, काहीच नाही डोक्यात. नुसतंच म्हणलं काय ते काहीच खरं नाही. आपण त्यांना कधीतरी रागानं दुकानात पाडतो. हरभऱ्याची डाळ सांगितली तर तुरीची घेऊन येते, नाहीच कळलं तर वापस येते म्हणते दुकानमध्ये. दुसरी म्हणजे तू तरी बाई नाही कळलं तर कमी कमी दुकान बंद म्हणून पैसे तरी वापस आणतो. तिने हा बाई तेवढं खरं आहे. तो ते म्हणे मा जातच नाही, आणि जर गेलं तर मग काहीच कळत नाही म्हणून मग मला जावं लागतं. मी जायचं म्हणलं माय मागं लागत मी बी येईन. आणि आपण का त्याला घेऊन गेलं ते पादराला धरूनच राहील. पण धरी ना पादराला माप उस्तर तर पदर सोडावं ना, भाजीपाला घेऊस तर त्या पादराला तर सोडायचं नाही, उलट माया तोंडाकडे पाहिजे. मी म्हणलं काय पाहता तोंडाकडे? ते म्हणे तुला कुठंतरी पाहिलं वाटतं. ते गर्दीत मला विसरतं, त्याच्यामुळे मी त्यांना गर्दीत नेत नाही. कधीच गर्दीत नाही. अशी एवढी मोठी गर्दी पाहिली तर लगेच नाही, घराच्या बाहेर नाही, म्हणून ते घरातच आहे. दुसरी म्हणली तुमच्या दोघीचं तरी बरं आहे बाई, तू फक्त गर्दी चुकत आणि हिचं नाही कळलं तर वापस तरी आणतं दुकान बंद होऊन का म्हणा ना. तो कसं आहे ते म्हणजे माला आवड कीर्तनाला निघायची गडबड. सगळं आवरलं होतं काल्याच्या कीर्तनाला, पण त्याच्या बापाला सुट्टी होती म्हणून त्याची आंघोळ राहिली होती, पोराची राहिली होती. म्हणलं पोराला आंघोळ घाली, पोराला मोरीमध्ये नेलं, टावेल ठुला, साबण ठुली, त्याला आंघोळ घालायची. तेवढ्यात नदी बैलवाला आलं, पोरगं गेलं पळून. तसंच त्याच बाप म्हणजे जाऊ गेलं गेलं घ्या मी घेतो आंघोळ करून, कारण तुला जायला उशीर होईल. म्हणलं तिथं टावेल ठेवलेला आहे, साबण आहे, गरम पाणी, करा पटकन आंघोळ, मला लवकर जायचं. पण त्यांना आंघोळीला बसलं, त्यांना म्हणलं चांगली साबण चोळून चाळून आंघोळ करा, मी चड्डी घेऊन. मला येऊस तर चड्डी तिकडून मागच्या खोलीतून पुढच्या खोलीत आणूस तर, आणि पुढच्या खोलीत बाथरूम आणतो, बाबाची आंघोळ घातली, टावेल घेऊन बाहेर आली. मला म्हणे आवडतो, मी पोराला घेऊन येतो, मी दोघं संगत जा, मी नाही सांभाळायचं. गेले पोरगा आणायला, पोरग तसं गेलं आणि बापा असा गेला. पण नंदीबाईला पुढं पोरग चांगलं नाचत होतं, हे तिथंच उभा राहिलं. पोरगा नाचायला लागलो, हे बी डुलायला लागलो. डुलटा डुलता पोराला होता, ए पोरा ए पोरा भोंगलं नको नाचू, धर उलटा. राहिला दुसऱ्याला सांगून ज्ञानेश्वर तुका